नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मेंटर अपच्या प्लॅटफॉर्मवरती. तर आपण आपली पॉलिटी बॅच बघत होतो. मागच्या ह्याच्यात आपण काय बघितलं, तर घटना निर्मिती असेल, घटनेची वैशिष्ट्य असेल किंवा आपला सरनामा असेल, तर यावर बऱ्यापैकी आपण 1.5 तासाच्या आसपास चर्चा केलेली आहे. आता आपला पुढचा टॉपिक कुठला आहे? संघ व त्याचे क्षेत्र. इथून पुढे पण असंच आपण जे महत्त्वाचे टॉपिक आहेत किंवा ज्याच्यावरती जिथं जिथं प्रश्न विचारला जाईल प्रामुख्याने आपण त्या सर्व गोष्टींची रिव्हिजन घेत आहोत, जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या काळात वारंवार ती गोष्ट कानावरती पडल्यामुळे नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे जर आता इथून पुढे लेक्चरमध्ये किंवा कशा बाबतीत तुम्हाला काही माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही @ मेंटर हेल्प DES, तर अशा पद्धतीने हे तुम्ही टाईप करून माझा ID येईल, त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता. कारण की DES आहे. आधी माझं दुसरं अकाउंट होतं, डेस्क नाव होतं, परंतु काय झालं, ते अकाउंट थोडं फ्रोझन झालं, टेलिग्रामद्वारे बंद करण्यात आलं. तर कारण की मेसेजेस भरपूर आलेले होते आणि आपलं त्याच्यात प्रीमियम नव्हतं, त्याच्यामुळे आता हा एक ID आपण केलेला आहे की मेंटर हेल्प DES नावाने तुम्ही मला मेसेज करू शकतात कशाच्या बाबतीत अडचण जर असेल तर आता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करू. संघ आणि त्याचे क्षेत्र. आपल्याला माहिती भाग 1 मध्ये आपण बघितलं की काय संघ आणि त्याचे क्षेत्र आहे. 1 ते 4 तुमच्या अनुच्छेदामध्ये त्या बाबतीत चर्चा केलेली आहे. 1 ते 4 अनुच्छेद जर आपण बघितले तर खूप महत्त्वाचे आहे. याच्यावरती प्रश्न तयार होतो का? तर 100% होतो. अनुच्छेद 2 अनुच्छेद 3 मध्ये कन्फ्युजन आहे, तर त्याच्या पद्धतीने कसा प्रश्न येतो? किंवा जर अनुच्छेद 3 प्रमाणे राज्याची स्थापना आहे, तर मग राष्ट्रपतीची पूर्व परवानगी लागते का? किंवा राज्यांचा त्याच्यामध्ये काय रोल आहे? तर ह्या बाबतीत आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी विचारल्या जातात. तर त्या दृष्टीने मग आपलं काय, अनुच्छेद 1 जर आपण बघितला तर आता इथून आपल्या कोर पॉलिटीला सुरुवात होते आहे, जिथून आपला अनुच्छेद चालू होतो, जिथून संविधानातल्या ज्या मुख्य तरतुदी आहेत त्या सुरू होतात. तर इथून पुढे मग आता 1 बाय 1 जे महत्त्वाचे अनुच्छेद असतील त्याच्या बाबतीत पण आपली चर्चा होईल. आता जो पार्ट होता पहिला निर्मितीचा, फॅक्च्युअल डाटा असेल, त्या गोष्टी तुम्ही पाठ करण्यापेक्षा इथून पुढे आता प्रत्येक अनुच्छेद समजून त्याच्यात नेमकं काय म्हटलेलं आहे त्या तरतुदी पण तुम्हाला आता इथून पुढे लक्षात ठेवायच्या आहेत. तर त्याच्या दृष्टीने पहिल्या ह्याच्यात काय म्हटलेलं आहे की काय, संविधान जेव्हा निर्मिती होत होती तेव्हा संविधानाच्या निर्मितीच्या वेळेस लोकांमध्ये मतभेद होते की बाबा भारत म्हणायचं किंवा इंडिया म्हणायचं किंवा काय नाव ठेवायचं. तर त्या दृष्टीने मग त्याच्यावरती सोल्युशन म्हणून इंडिया दॅट इज भारत, ओके, इंडिया म्हणजेच भारत, अशा पद्धतीने पहिल्या अनुच्छेदात ते टाकलं गेलं की इंडिया म्हणजेच भारत, इंडिया दॅट इज भारत असा उल्लेख आपल्या देशाचा असेल. तर त्या पद्धतीने मग ती गोष्ट तशी करण्यात आलेली आहे. ओके, तर भारत हा राज्यांचा संघ असेल. आपल्याला माहिती की पहिल्या आर्टिकलमध्ये म्हटले युनियन ऑफ स्टेट्स म्हणजे राज्यांचा संघ, असं कुठेही म्हटलेलं नाही की संघ राज्य किंवा फेडरल स्ट्रक्चर. तर अशा पद्धतीने हे सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे की भारत हा राज्यांचा संघ आहे. संघ राज्य हा शब्द वापरलेला आहे का कुठे? फेडरल कॉन्स्टिट्यूशनमध्ये, राज्यघटनेमध्ये अशा पद्धतीचा शब्द वापरलेला नाही. तर राज्यांचा संघ हा शब्द वापरलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते पण लक्षात आलं पाहिजे. परत 1 मध्ये काय, राज्यांची क्षेत्रे म्हणजे कोणती? जे आपले घटक राज्य आहेत, म्हणजे याच्यात 1 मध्ये कशा कशाचा समावेश होतो. तर ही जी संकल्पना आहे की युनियन ऑफ स्टेट्समध्ये काय होतं, राज्यांचा संघ आहे, याच्यात फक्त घटक राज्ये समाविष्ट आहेत. म्हणजे तुमचं काय, युनियन ऑफ स्टेट्स म्हणजे महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा, अशा पद्धतीने युनियन ऑफ स्टेट्स. पण तुम्ही जेव्हा टेरिटरी ऑफ इंडिया संघ, जेवढा आपला क्षेत्र आहे त्या बाबतीत जर तुम्ही बोलायला गेले तर ती खूप ब्रॉड टर्म आहे. तर त्याच्या बाबतीत हे तर राज्य येतात, आपलं युनियन ऑफ स्टेट्सचं येतच. संघ राज्य प्रदेश ज्या युनियन टेरिटरीज आहेत त्या पण याच्यात इन्क्लूड होता. टेरिटरी ऑफ इंडिया मोठी
खूप मोठी टर्म आहे ना याच्या बाबतीत जर तुम्ही विचार केला तर युनियन ऑफ स्टेट्स, त्याच्यात फक्त तुमच्या राज्यांचा समावेश होतो. पण तुम्ही जर टेरिटरी ऑफ इंडिया म्हटलं, याचा प्रदेश म्हटला आपल्याला, राज्याचा प्रदेश, आणि त्या संदर्भात मग तुमची मोठी टर्म येणार आहे की संघराज्य. प्रदेश पण येतील आपले, युनियन टेरिटरी, परत काय कालौघात मिळणारी क्षेत्रे. म्हणजे आज आपला प्रदेश नाही, पण उद्या उठून जर भारताने एखादा प्रदेश, सपोज पाकिस्तानमधला एखादा प्रदेश आहे, बलोचिस्तान आहे, बलोचिस्तान जर भारतात समाविष्ट केलं तर मग ते क्षेत्र पण आपल्या भारताच्या सीमेत येणार आहे, असा त्याचा अर्थ होतो की टेरिटरी ऑफ इंडिया. तर त्या दृष्टीने मग तशा पद्धतीने कालौघात मिळणारी क्षेत्रे, अशा पद्धतीने 1 मध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे. परत 2 मध्ये तुम्ही जर आलात, अनुच्छेद 2 आणि अनुच्छेद 3, अनुच्छेद 2 आणि अनुच्छेद 3च्या बाबतीत तुम्हाला लक्षात काय ठेवायचं इथं, तर अनुच्छेद 2 आणि अनुच्छेद 3 याच्यात बऱ्यापैकी आपलं कन्फ्युजन होणार आहे. अनुच्छेद 2 मध्ये जर तुम्ही म्हटलं तर साधं सिंपल गोष्ट आहे. अनुच्छेद 2 मध्ये काय आहे, तर आपल्याला भारताच्या प्रदेशात काय भाग समाविष्ट करायचा आहे किंवा नवीन राज्य बनवायचं आहे, किंवा 2 व अधिक राज्य मिळून नवीन प्रदेश बनवायचा आहे. तर अशा पद्धतीने ही जी संकल्पना आहे, पण याला कंडिशन काय आहे, तर ते आधी भारताचा भाग नको, भारताचा भाग नको, या भारताचा भाग नसायला हवा असे क्षेत्र जर तुम्हाला इन्क्लूड करायचे आहेत तर अनुच्छेद 2 प्रमाणे तुम्ही इन्क्लूड करू शकतात भारताच्या प्रदेशात. आणि अनुच्छेद 3 काय म्हणतोय तुमचा, ऑलरेडी एक्झिस्टन्स मध्ये आहे, म्हणजे आत्ताच्या स्थितीला आपल्या देशाचा भाग आहे, भारताचा भाग आहे, भारताचा भाग आहे, आणि याच्यातच बदल करून काय नवीन राज्य सुद्धा तुम्ही बनवू शकतात, नवीन राज्य बनवू शकतात, किंवा 2 व अधिक प्रदेश मिळून नवीन राज्य बनवू शकतात, किंवा एका राज्यातून एखादा भाग काढून त्याला युनियन टेरिटरी म्हणजे संघ राज्य प्रदेश सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर अशा पद्धतीने अनुच्छेद 3 मध्ये म्हटलेलं आहे. 2 आणि 3 क्लिअर झालं, ओके. तर अशा पद्धतीने 2 मध्ये भारताचा भाग नसलेला, म्हणजे उद्या बलोचिस्तान इन्क्लूड करायचं आहे तर काय अनुच्छेद 2 ने करायला लागेल. जर आपल्याला नवीन प्रदेशाचीच निर्मिती करायची आहे, म्हणजे समजा तुमचं बेळगाव जे आहे, तर बेळगावला मग आपल्या ठीक आहे वाद आहे, तर मग त्याला युनियन टेरिटरी संघराज्य प्रदेश जर बनवायचा आहे तर मग कुठल्या अनुच्छेदाचा वापर होईल, तर अनुच्छेद 3चा वापर होईल. इथेच क्लिअर झालं पाहिजे, ओके. तर काय नवीन राज्य समाविष्ट करणे, नवीन राज्य स्थापन करणे, भारताचा भाग नसलेली, हे आपण बघितलं. परत अनुच्छेद 3 मध्ये राज्यांची स्थापना किंवा बदल करायचा आहे, म्हणजे भारताचा भाग नसलेली, आधी बघितलं बरोबर. मग याची प्रक्रिया काय आहे, 3 मधली प्रक्रिया नेमकी काय आहे, की काय राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने विधेयक मांडावं लागतं, बरोबर. राष्ट्रपती पूर्व परवानगी देणार आहे नवीन राज्याची स्थापना करायची, अशा बाबतीत मग राष्ट्रपतींची पूर्व परवानगी आवश्यक आहे. आणि राज्य विधिमंडळाकडे ते पाठवायचं की आम्ही अशा अशा पद्धतीचं करतो आहे. मग ते काय, ते मत मांडतील, काही करतील किंवा त्याच्या विरोधात ठराव पास करतील, पण राज्य विधिमंडळाच्या मताचा तिथे सल्ला असेल किंवा कुठली दुरुस्ती असेल ती बंधनकारक आहे का राष्ट्रपतीवर, तर नाही. म्हणजे राज्याच्या सहमतीशिवाय आपण त्या राज्यात काहीही करू शकतो, मोडतोड करू शकतो, किंवा त्याच्यातनं एखादा भाग काढून दुसरा प्रदेश निर्माण करू शकतो. म्हणूनच आपल्या म्हणजे भारताच्या बाबतीत म्हटलं जातं की डिस्ट्रक्टेबल युनियन ऑफ अनडिस्ट्रक्टेबल नेशन, असं काहीतरी, विनाशी राज्यांचा अविनाशी संघ. म्हणजे राज्य विनाशी म्हणजे त्या राज्यात बदल करता येऊ शकतो, सगळ्या गोष्टी करता येऊ शकतात. त्याच्यानंतर अमेरिकेच्या बाबतीत जर हेच तुम्ही बघितलं तर अविनाशी राज्यांचा अविनाशी संघ, म्हणजे
आपली जशी पद्धत आहे की राज्यांच्या बिना परवानगीशिवाय आपल्याला त्या ठिकाणी त्या राज्यात आपल्याला कसल्याही पद्धतीचा बदल करता येतो. पण जर तुम्ही ती गोष्ट अमेरिकेच्या बाबतीत जर बघितली तर अमेरिकेच्या बाबतीत मग तिथल्या राज्यांची पण तुम्हाला परवानगी घ्यावी लागते. तर अशा पद्धतीने आपल्यामध्ये 2 फरक आहेत. तर ते 2 आणि 3 अशा पद्धतीने तुमचं क्लिअर झालं असेल. नंतर मग 2, 3 नंतर 4 आल्यावरती काय म्हणतो की 4 आल्यावरती तो म्हणतो की काय म्हणणार आहे 4 मध्ये 2 व 3 अंतर्गत केलेले बदल घटना दुरुस्ती समजले जाणार नाही. म्हणजे काय याचा अर्थ की आपण बदल करतो आहे, राज्य निर्माण करतो आहे, तर अशा बाबतीत आम्हाला घटना दुरुस्ती करायची गरज नाही. त्या गोष्टी आम्ही सर्वसाधारण बहुमताने करू. सर्वसाधारण बहुमताने आम्ही त्या गोष्टी करू असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे घटना दुरुस्तीच्या प्रक्रियेत आम्ही त्याला समाविष्ट करणार नाही. ओके. तर तशा पद्धतीने अनुच्छेद 4 मध्ये म्हटलेलं आहे. एवढं आपल्याला लक्षात पाहिजे, त्याच्या डीपमध्ये जायचं कारण नाही. नंतर आपण जर जसं आपण 2 आणि 3 प्रमाणे इन्क्लूड करतोय, ठीक आहे, 2 प्रमाणे आपण दुसऱ्या आपल्या भारताचा भाग नसलेला भूभाग भारतात समाविष्ट करतोय. तर मग आपल्याला अधिकार आहे का आपला भाग जर कोणत्या देशाला द्यायचा असेल तर ती प्रक्रिया सुद्धा अशीच साध्या बहुमताची असेल का? कशी असेल? तर त्या बाबतीत काय आहे, भारतीय क्षेत्र परदेशाला देण्याचा अधिकार आहे का? तर नाही. त्यासाठी तुम्हाला घटना दुरुस्ती करावी लागेल असं कोण म्हणते? बेरुबारी युनियनमध्ये सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने बेरुबारी युनियन कशा बाबतीत बघितलं होतं अजून आपण आठवतंय का मागच्या वेळेस की प्रस्तावना संविधानाचा भाग आहे किंवा नाही अशा पद्धतीने सुद्धा बेरुबारी युनियनमध्ये चर्चा झालेली आहे. ओके. म्हणजे सोप्या भाषेत बघायला गेलं तर काय 2, 3 आणि 4 का महत्वाचे? एक तर माहिती आहे आपल्याला इंडिया दॅट इज भारत युनियन ऑफ स्टेट्स आहे, राज्यांचा संघ आहे. 2 मध्ये काय भारताचा भूभाग नसलेला म्हणजे बाहेरचा इन्क्लूड करायचा आहे, त्या बाबतीत 2 बोलतोय. 3 काय बोलतोय तर भारताचाच भाग आहे आणि त्याच भागातून आपल्याला काय करायचं आहे, एखादा प्रदेश मिळून किंवा काही संघराज्य बनवायचे किंवा 2 व 3 राज्य मिळून काही गोष्टी करायच्या आहेत. 3 बोलतो आहे, 4 म्हणतो काय ठीक आहे वर होणाऱ्या गोष्टी ना साध्या बहुमताने होतील, त्याच्यासाठी घटना दुरुस्तीची गरज नाही. म्हणजे प्रक्रिया तो सोपी करतो आहे. कारण की राज्य बनवायचं आहे, सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, तर त्या राज्याला त्याच्या बाबतीत अधिकार नाहीत हे सुद्धा आपल्याला माहीत असणं तितकंच गरजेचं आहे. ओके. नंतर तुमची भाषावार प्रांत रचना. भाषावार प्रांत रचनेच्या बाबतीत त्याचा तुम्हाला इतिहास माहीत असेल अशी अपेक्षा, की आपल्याला माहिती आहे की भाषेच्या आधारावरती आपलं राज्याची पुनर्रचना झालेली नव्हती. तर मग ती मागणी आली की भाषावार पुनर्रचना असायला हवी. मग तुम्ही वाचलं असेल की पोट्टी श्रीरामुलू यांनी उपोषण केलं, मग ते उपोषणाच्या दरम्यान त्यांचं निधन झालं. तर अशा बाबतीत मग वेगवेगळ्या चळवळी उभ्या राहिला. परत महाराष्ट्राच्या बाबतीत मग की वेगळा प्रदेश असावा, तर अशा मागण्या होत गेल्या. किंवा मग पंजाब सुबाची मागणी असेल तर त्या पद्धतीने गोष्टी होणार आहेत. मग त्याच्यासाठी काय समित्या नेमल्या जाणार आहेत की पहिले तुमची एस.के. दार समिती तुमची स्थापन होणार आहे जून 1948ला. जून 1948ला याची स्थापना होणार आहे. तो रिपोर्ट देणार आहे तुमचा डिसेंबर 1948 मध्ये त्याचा रिपोर्ट देणार आहे. तर काय म्हणतोय दार कमिशन? तुम्हाला म्हणतोय की आता 48ला स्थापना झालेली आहे, की आपण बघत होतो की बऱ्यापैकी जणांनी बाकीत केलं होतं की भारत हा खूप तुकड्यांमध्ये विभागला जाईल किंवा जी आपली विविधतेत एकता आहे ती नांदणार नाही किंवा भारताचे तुकडे होतील. तर अशा पद्धतीने बाकी तर त्यावेळी झालेली होती, कारण की एक संघ देश नाही. तर अशा बाबतीत मग एस.के. दार जर 48ला तुमची समिती नियुक्त होणार आहे, तर मग 48च्या वेळेस काय तो सांगणार आहे की त्याला काय वाटणार आहे बाबा की जर आपण भाषावार गोष्टींसाठी जर परवानगी दिली तर मग उद्या उठून काय होणार आहे, जो त्याचा प्रदेश मागणार आहे त्याच्या याच्यातनं फुटाफूट होणार आहे. मग त्याच्यामुळे तो काय म्हणतोय की भाषा हा निकष नसावा, प्रशासकीय सोयीसाठी तुम्ही गोष्टी केल्या पाहिजे. त्याच्यामुळे भाषावार प्रांत रचनेची मागणी एस.के. दार समितीने काय रद्द केलेली आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. मग परत
डिसेंबर 48लाच दुसरी समिती नेमते आहे JVP समिती. JVP मध्ये कोण? जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टभी सीतारामय्या. तर अशा पद्धतीने JVP कमिटी होती. या कमिटीला अध्यक्ष कोणीही नव्हता, हे सुद्धा तुम्हाला माहीत असेल. त्यानंतर JVP समिती डिसेंबर 1948ला त्याची स्थापना होणार आहे. तो रिपोर्ट देणार आहे तुमचा एप्रिल 1949ला. मग तो पण काय म्हणतोय की बाबा नको, भाषा अमान्य, म्हणजे भाषेच्या आधारावर तुम्ही राज्यांची निर्मिती करू नका, असं तुमचं JVP समिती पण म्हणणार आहे एप्रिल 1949ला. मग थोडा काळ जाणार आहे. मग 53च्या वेळेस आंध्रची मागणी, मग त्या गोष्टी होतील. मग त्यांना काय अजून की आता आपल्याला अजून एक समिती नेमायची आहे. तर कुठली समिती नेमली? मग फजल अली समिती नेमलेली आहे. कधी? डिसेंबर 1953च्या वेळेस. मग आंध्र प्रदेशची मागणी तीव्र होणार, परत महाराष्ट्र, अशा गोष्टीने वेगवेगळे राज्य मग त्यांच्या भाषिक प्रदेशांची मागणी करणार आहेत. मग फजल अली कमिशन तुमचं नेमलं जाईल. त्याच्यात कोण फजल अली अध्यक्ष होते, पन्नीकर आणि कुंजरू, हृदयनाथ कुंजरू त्या ठिकाणी, आणि KM पन्नीकर सदस्य होते. तर त्या बाबतीत मग त्यावेळेस काय सांगणार आहे? त्यांना माहिती मागणी तीव्र आहे. सप्टेंबर 55 मध्ये खूप वेळ गेलेला आहे, रिपोर्ट तयार केलेला आहे आणि मागण्या तीव्र आहेत. मग ह्या वेळेस काय करणार आहे? ते ॲक्सेप्ट करणार आहे. ठीक आहे बाबा, त्यांना माहिती आत्ता जर ॲक्सेप्ट केलं नाही तर आधीच पोट्टी श्रीरामलू यांचं निधन झालेलं आहे. देशात कुठल्याही पद्धतीचा काहीही गोष्टी होऊ शकतात, त्याच्यामुळे त्यांना ती मागणी मान्य करावी लागणार आहे. पण त्याच्यासाठी मध्ये काही कारणं देतील, काय की भाषावार पुनर्रचना तुम्ही करा, भाषावार पुनर्रचना करू शकता, पण स्ट्रिक्टली असं फॉलो करू नका की बाबा एक राज्य तर एकच भाषा असली पाहिजे, असं स्ट्रिक्टली तुम्ही राबवू नका. तर त्या दृष्टीने मग तसं देणार आहे. मग तो कारणं देईल, ते सहज कारणं आहेत, म्हणजे काही असं पाठ करण्यासारखं नाही की जनरल स्टेटमेंटच्या स्वरूपात तुम्हाला तशा पद्धतीने कारणं दिले जातील की काय देशाची युनिटी राखावी, ह्या गोष्टी कराव्या, त्या गोष्टी कराव्या. तर तशा पद्धतीने ते होणार आहे. परत काय तुमचं काय म्हणतोय फजल अली कमिशन? परत राज्यांचे 4 भागात केलेले वर्गीकरण रद्द करावे, म्हणजे ABCD भागात राज्यांचं वर्गीकरण केलेलं होतं. ABCDच्या बाबतीत अशा पद्धतीने राज्यांचं वेगवेगळं वर्गीकरण केलं होतं. तो म्हणतोय की हे वर्गीकरण तुम्ही रद्द करा. मग त्या दृष्टीने मग याचा अंमल झाला आणि 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश असे त्यावेळी भारताची निर्मिती झाली. ओके, तर याच्यामध्ये एवढ्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. आणि अजून काय तर राज्य निर्मितीचा क्रम, राज्य निर्मितीचा क्रम आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये अजून विचारला जातो की काय कुठलं राज्य कधी स्थापन झालं, तर त्या बाबतीत मग आपल्याला ते विचारतात. आणि कायम आपल्याला प्रश्न विचारताना तुम्हाला दिसेल की महाराष्ट्र, आपल्याला माहिती महाराष्ट्र गुजरात 1 मे 1960ची स्थापना. परत 63ला नागालँड स्थापन झालेलं आहे. कधीही तुम्हाला असा जर जोड्या लावाला प्रश्न जोड्या लावाने उत्तर म्हणजे चढत्या क्रमाने उतरत्या क्रमाने अशा पद्धतीने देतात, तर नागालँड ऑप्शनमध्ये असतो. की आपल्याला हे माहीत पाहिजे की महाराष्ट्र गुजरात नंतर नागालँड स्थापन झालेलं आहे, हरियाणा स्थापन झालेलं आहे, आणि 71ला हिमाचल स्थापन झालेलं आहे. नागालँड, हरियाणा, हिमाचल, नागालँड, हरियाणा, हिमाचल अशा बाबतीत. मग तुम्ही जर 1972ला आले, मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालयची स्थापना होणार आहे. 75ला मग तुम्ही पाहिलं तर सिक्कीम. त्याच्या बाबतीत मग 35वी आणि 36वी घटना दुरुस्ती तुम्हाला माहीत पाहिजे की प्रोटेक्टरेट स्टेट म्हणून त्याने आधी मान्यता दिली, मग पूर्ण राज्य बनलं. तर त्या बाबतीत मग 75ला सिक्कीमची स्थापना होईल. 87ला नंतर मग तुमची मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि गोवा या 3 प्रदेशांची स्थापना होईल. नंतर 2000ला तुम्ही बघितलं तर छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड. तर अशा बाबतीत मग आता हा क्रम तुम्हाला कसा लक्षात ठेवायचा, काही ट्रिक वगैरे तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकतात. कारण की आता ओढून ताणून मी काही त्या पद्धतीची ट्रिक तुम्हाला देणार नाही. तर आधी बेसिकली तुम्ही हे वरचे लक्षात ठेवा. हळूहळू खाली आले की 3 कुठले आहेत बाबा, आणि ह्या 3 मध्ये कारण की
हे 3 पण नॉर्थ ईस्टचे, खालचे 3 पण नॉर्थ ईस्टचे. तर नेमकं वर 72ला कुठले आहेत आणि 87ला कुठले आहेत, तर या बाबतीत डिफरन्शिएट करून ठेवा. 75चं लक्षातच येतं तुम्हाला आणि 2000चं छत्तीस उत्तराखंड आणि झारखंड. अशा पद्धतीने त्या गोष्टी माहीत पाहिजे. ओके, तर या बाबतीत फक्त एवढ्याच गोष्टी होत्यात की ज्याच्यावरती ह्या चॅप्टरमध्ये प्रश्न येतो. कलम तुमचा अनुच्छेद 2, 3 आणि 4 त्याच्या बाबतीत ते डिफरन्शिएट करणं. ओके, नंतर तुमचा महत्त्वाचा चॅप्टर मूलभूत हक्क. मूलभूत हक्कांच्या बाबतीत आपल्याला जे आपले वेगवेगळे अनुच्छेद आहेत की समतेचा हक्क कशात आहे बाबा, स्वातंत्र्याचा हक्क कशात आहे, गुलामगिरी विरोधातील हक्क कशात आहे, किंवा तुमचे धार्मिक हक्क कशात आहे, त्याच्यावरती तर बेसिक पहिल्या गोष्टी त्या की कुठला अनुच्छेद कशाच्या अंतर्गत येतो, कुठल्या हक्कांच्या अंतर्गत येतो ते माहीत असणं अपेक्षित आहे. दुसऱ्यांदा काय की कुठले भारतीय नागरिकांना लागू आहेत, ओनली टू इंडियन सिटीजन्स, आणि कुठले सर्वांना लागू आहेत त्याच्यात पण डिफरन्शिएट करता आलं पाहिजे. आणि ज्या बाबतीत आपण 14 पासून ते 35 पर्यंत तुमचे अनुच्छेद घेऊ तर त्या बाबतीत मग प्रत्येक अनुच्छेदामध्ये अपवाद काय आहेत. जसं 14ला तुम्ही बघितलं तर 105, 194 संसद सदस्य विधिमंडळ सदस्याच्या बाबतीत, 361 राष्ट्रपती राज्यपालाला विशेषाधिकार आहेत. तशा बाबतीत मग कुठले अपवाद आहेत का, तर त्या बाबतीत तुम्हाला तिथे प्रश्न तयार होतो. परत 32मध्ये तुम्ही आले तर ज्या रिट्स आहेत मॅन्डॅमस, सर्चोररी, हेबियस कॉर्पस, तर त्या बाबतीत मग तिथे प्रश्न तयार होऊ शकतो. अशा बाबतीत मग 33, 34 परत ते मग 31A, B, C मध्ये तुम्हाला दिलेले आहेत अपवाद. त्यामध्ये कुठलं 9 शेड्यूलचे कायदे कशासाठी कुठल्या अनुच्छेदाअंतर्गत येतात, किंवा 39B आणि C चा जेव्हा आपण अंमल करतो तेव्हा 14 आणि 19 व्हायोलेट म्हणजे त्याच्यावरती निर्बंध आले तरी चालतात. तर अशा कशामध्ये अशी तरतूद आहे, तर त्या बाबतीत सुद्धा आपल्याला मग ते इथं कन्सेप्ट सगळी आपली क्लिअर पाहिजे. परत अनुच्छेद 21च्या बाबतीत तुम्हाला प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ, कायद्याद्वारे स्थापित प्रक्रिया, आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, कायद्याची योग्य प्रक्रिया, याच्यामध्ये सुद्धा डिफरन्शिएट करता आलं पाहिजे. त्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न तयार होताना दिसणार आहेत. तर मूलभूत हक्कांच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर माहिती आपल्याला भाग 3 आपण भाग जेव्हा बघितले तेव्हा, आणि अनुच्छेद 12 ते 35 क्लिअर आहे. परत अनुच्छेद 12 पासून सुरुवात होते, 12 पासून सुरुवात होणार आहे. नेमकी राज्याची व्याख्या काय आहे. जेव्हा आपण पॉलिटीच्या बाबतीत किंवा ॲज अ पॉलिटिकल सायन्सच्या बाबतीत जेव्हा राज्य आपण म्हणतो, राज्य म्हणजे काय की एक टेरिटरी आहे, भूभाग आहे, ज्याला सीमा आहे, स्पेसिफिक गव्हर्नमेंट आहे, त्या बाबतीत त्याची व्याख्या वेगळी होती. ना की आपले घटक राज्य, यांना घटक राज्य म्हणतात. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा हे घटक राज्य आहेत. आणि ॲज अ राज्य होल आपण जेव्हा बघतो तेव्हा पूर्ण देश म्हणून त्याकडे बघितलं जातं. मग राज्याची व्याख्या दिलेली आहे. मग राज्याच्या व्याख्येत काय की तुमचं सर्वच केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक सरकार म्हणजे स्थानिक गव्हर्नमेंट, जसं पंचायत राज बॉडीज असतील काही गोष्टी, तर त्या बाबतीत मग राज्य म्हणून तिथे गणना केलेली आहे. ती तुम्हाला यादी माहिती आहे की कशाचा समावेश राज्याच्या ह्याच्यात होतो. त्यावरती प्रश्न पण बऱ्यापैकी भरपूर वेळेस येऊन गेलेले आहेत. तर परत अनुच्छेद 13 मध्ये जर तुम्ही गेले तर काय म्हणतोय, कायद्याची व्याख्या काय आहे. कायदा संज्ञा म्हणजे काय नेमकं. संसद राज्य विधिमंडळाद्वारे जो कायदा केला जातो, आपल्याला माहिती आहे की या संस्था कायदेकारी संस्था आहेत, त्या कायदे करतात. राष्ट्रपती राज्यपालाने काढलेला अध्यादेश, आपल्याला माहिती आहे की 123 अंतर्गत राष्ट्रपती काढतो आणि 213 अंतर्गत राज्यपाल अध्यादेश काढत असतो. तर त्या स्वरूपाने ते काढलेले अध्यादेश ते पण आपण डिटेलमध्ये पुढे बघू की काय कुठलंही एक सभागृहाचं अधिवेशन चालू नसतं तेव्हा अध्यादेश काढण्याचा अधिकार त्याला असतो. तर त्या बाबतीत त्या गोष्टी पण कायद्याच्या व्याख्येत येणार आहेत. परत आदेश, उपनियम, नियम, अधिनियम, सूचना या गोष्टी पण कायद्याच्या व्याख्येत येतात.
म्हणजे 13 कायद्याच्या व्याख्येत येतं. 13 मध्ये कायद्याची व्याख्या दिलेली आहे आणि 13 मध्ये असं म्हटलंय की जर या व्याख्येत दिलेल्या गोष्टी कायदा हे जर मूलभूत अधिकारांच्या विसंगत जात असतील, मूलभूत अधिकारांवर निर्बंध आणत असतील तर मग तो कायदा वॉइड म्हणजे अवैध ठरणार आहे. तर त्या बाबतीत 13 मध्ये बोललेलो आहे. तर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे घटना दुरुस्ती 13 अंतर्गत येते का तर नाही 13 अंतर्गत येत नाही. पण जर अशी घटना दुरुस्ती जर मूलभूत संरचनेला बाधा आणत असेल तर मग अशी घटना दुरुस्ती सुद्धा अवैध ठरते. तर त्या बाबतीत आपण पुढे बघणार आहोत की घटना दुरुस्ती का येत नाही. मग आपले जे शंकरी प्रसाद खटला असेल, चंपकन दोराईराजम खटला असेल 1951चा, मग गोलकनाथ खटला आहे तुमचा 1960चा, त्याच्यात काही गोष्टी सांगितलेल्या आहेत सुप्रीम कोर्टाने. परत तुमचा 24 एप्रिल 1973चा केशवानंद भारती यांचा खटला, मग त्याच्यात जी ही मूलभूत संरचना आलेली आहे की कायदा करा अवश्य करा. कायद्याच्या बाबतीत 13 तो बोलतोय की मूलभूत अधिकारांना तुम्ही बाधा आणू नका. पण घटना दुरुस्ती या गोष्टीत येत नाही ना, ओके मान्य आहे. पण जर घटना दुरुस्तीने या मूलभूत संरचनेला बाधा आणला तर मग त्यावेळी तो कायदा ती घटना दुरुस्ती अवैध ठरते. याचा आपण जेव्हा मूलभूत संरचना हा टॉपिक बघणार आहोत, राज्यघटनेची मूलभूत संरचना, तर त्या टॉपिकमध्ये तुमचं सर्व क्लिअर होऊन जाईल. कारण की ती गोष्ट परत इथं रिपीट झाल्यावरती तिथे सुद्धा रिपीट होईल. फक्त बेसिकली तुम्ही एक समजून घ्या की जेव्हा 1951 मध्ये शंकरी प्रसाद खटला होता, त्या खटल्याने सांगितलं की घटना दुरुस्ती पण या 13 अंतर्गत येते. त्याच्यामुळे जर अशी घटना दुरुस्ती होते आहे आणि जर ती मूलभूत अधिकारांना बाधा आणते तर ती रद्द होऊ शकते, अशा पद्धतीने सांगितलं. मग परत तुमच्या गोलकनाथमध्ये हा खटला फिरणार आहे. गोलकनाथ काय म्हणतायत गोलकनाथ खटल्यात की अशा पद्धतीची घटना दुरुस्ती 13 अंतर्गत येत नाही. आणि त्या बाबतीत मग काय म्हणणार आहे तो, त्या बाबतीत गोलकनाथ काय म्हणणार आहे की तुम्ही मग फंडामेंटल राईट्स तुमचे जे आहेत त्यांना तुम्ही धक्का लावू शकत नाही, त्याच्यात तुम्ही घटना दुरुस्तीच करू शकत नाही, अशा पद्धतीने गोलकनाथमध्ये म्हणणार आहे. परत 73ला तुम्हाला परत तुमचा केशवानंद भारती येणार आहे. तर तो काय म्हणतोय मग, ठीक आहे घटना दुरुस्ती तुमची येत नसेल त्याच्या दरम्यान केंद्र सरकार 24वी घटना दुरुस्ती आणणार आहे. आणि त्या घटना दुरुस्तीत तो म्हणणार आहे की 368 अंतर्गत केलेली घटना दुरुस्ती ह्या 13 मध्ये येणार नाही. मग तुमचं कोण आपली केशवानंद भारती ती गोष्ट ॲक्सेप्ट करते. ठीक आहे बाबा, जर 13 मध्ये जर घटना दुरुस्ती येत नसेल, ओके ठीक आहे. पण जर ते या घटना दुरुस्तीने जर मूलभूत संरचनेला धक्का लावला तर मग ती अशी ही बाद होणार आहे. म्हणजे आता तुम्ही बेसिक इथं पाहून घ्या, जेव्हा आपण मूलभूत संरचना टॉपिक बघू तेव्हा ते पूर्ण तुम्हाला मी तिथे समजावेल. फक्त या गोष्टीसाठी मी येते का मूलभूत संरचना तर घटना दुरुस्ती येते का 13 अंतर्गत तर नाही. ओके, तर तुम्ही वरच्या वर जर आपण बघायचं म्हटलं की नेमके अनुच्छेद काय आहेत, तर आपल्याला माहिती पाहिजे की 14 ते 18 मध्ये काय येतो, समानतेचा अधिकार. त्याच्यात मग तुमचं काय येणार आहे, 14 मध्ये कायद्यापुढे समानता आणि समान संरक्षण. परत धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्म ठिकाण यावरून भेदभाव केला जाणार नाही. नंतर सार्वजनिक क्षेत्रात समान संधी, अस्पृश्यता निवारण 17 अंतर्गत, 18 अंतर्गत पदव्या येणार आहेत. तर बेसिक आपल्याला आधी जेव्हा सुरुवात करतोय आपण आधी हेडलाईन, तर नेमका अनुच्छेद कशाविषयी बोलतो आहे. ओके, तर कशाविषयी बोलतोय ही प्रायोरिटीने माहिती पाहिजे की डायरेक्ट अनुच्छेद पण तुम्हाला विचारण्यात आलेले आहे की सदर अनुच्छेद कशा बाबतीत आहे. तर पहिले आपल्याला बेसिकला एवढं माहीत पाहिजे की कुठला अनुच्छेद कशा बाबतीत आहे. तर 19 ते 22 मध्ये तुमचं स्वातंत्र्याचा हक्क आहे. स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये 19 मध्ये तुम्ही बघितलं तर भाषण, अभिव्यक्ती, सभा,
संस्था किंवा संघटना स्थापन करे, संचार, वास्तव, व्यवसाय या बाबतीत दिलेला आहे. परत 20 मध्ये गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्याबाबत संरक्षण आहे. लाईफ अँड लिबर्टी जीविताचे स्वातंत्र्य तुमच्या 21 मध्ये येणार आहे. परत 21A मध्ये प्राथमिक शिक्षणाचा अधिकार आहे आणि स्थानबद्धतेविरोधात संरक्षण 22 मध्ये तुम्हाला येणार आहे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनच्या बाबतीत. जर शोषणाविरुद्धचा हक्क बघितला 23-24 मध्ये दिलेला आहे. 23 म्हणतोय की तुम्हाला बेट बिगारी विरोधातला हक्क आहे. मानवी व्यापाराने बेट बिगारीवरती बंदी आहे. आणि 24 काय म्हणतोय मग 14 वर्षाच्या बालकांना कारखान्यात काम करण्यावरती बंदी आहे. नंतर तुम्ही 25 ते 28 बघितलं तर धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे. 25 मध्ये बघितलं तुम्हाला धार्मिक गोष्टींमध्ये धर्माचे पालन, आचरण आणि प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. व्यक्तिगत अधिकार आहे. आणि तुम्ही कलेक्टिव्ह जर बघितला तर धार्मिक व्यवहारांच्या व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य म्हणजे ॲज अ ट्रस्ट किंवा काही गोष्टी, तर हे कलेक्टिव्ह राईट आहे. सामूहिक अधिकार तुमचे 26 मध्ये दिलेले आहेत. 27 मध्ये काय आहे, करापासून सवलत, कर देण्यापासून मुक्ती आहे. आणि 28 मध्ये बघितलं तर काही शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण किंवा उपासना सक्तीचे करण्यापासून मुक्ती केलेली आहे. तशा बाबतीत 25 ते 28 तुमचा बोलतो आहे. आणि जर तुम्ही 29-30 बघितलं तर अजून महत्त्वाचं की काय 29-30 मध्ये अल्पसंख्याकांची भाषा, लिपी आणि संस्कृती यांचे संरक्षण 29 मध्ये म्हणतो आहे. आणि 30 मध्ये काय शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क आहे. आणि 32 मध्ये आपण बघितलं तर ज्या रिट्स आहेत, सर्वोच्च न्यायालयात जाऊन मूलभूत अधिकाराची आमच्या हानी झाली बाबा तर डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा 32 प्रमाणे अधिकार आहे. तर मग त्याच्यात बंदी, प्रत्यक्षीकरण, हेबियस कॉर्पस, परमादेश आहे, प्रतिषेध आहे, उत्प्रेषण आणि अधिकार पृच्छा, तर या बाबतीत आदेश सुप्रीम कोर्ट पारित करू शकतं, त्या बाबतीत दिलेला आहे. नंतर 33च्या बाबतीत मग 33, 34, 35 अशा बाबतीत मग पुढचे तुमचे गोष्टी दिलेल्या आहेत की काय 33 मध्ये म्हणतोय की जे लष्करी दले, निम्न लष्करी दले आहेत तर त्यांना अधिकार हनन आपण ते करू शकतो. परत मार्शल लॉच्या बाबतीत 34 मध्ये दिलेलं आहे. तर अशा बाबतीत मग पुढच्या गोष्टी दिलेल्या आहेत. जे आपले अधिकार आहेत ते 12 ते 35 म्हणजे 14 पासून ते तुमचे 32 पर्यंत, 14 पासून ते 32 पर्यंत त्या गोष्टी तुमच्या तिथे इन्क्लूड होणार आहेत. ओके. आणि 2 गोष्टी त्याच्यात असतात की काय भारतीयांना लागू म्हणजे फक्त भारतीय नागरिकांना, आणि दुसरं असतं सर्वांना, भारतीय प्लस परकीय नागरिकांना. आता मला तुम्ही सांगा, एक 1 बाय 1 आपण करूयात की 14 आहे समानतेचा अधिकार आहे, तर तो कोणाला लागू असणार आहे? ओके, 14 हा सर्वांना लागू असेल, समानतेचा हक्क आहे, सर्वांना समानता दिली पाहिजे. तर त्या बाबतीत 15चा अधिकार काय की कुठल्याही पद्धतीचं त्याच्यावरती हे करायचं नाही की भेदभाव करायचा नाही. तर मग 15 कुठे येणार आहे तुमचा? तर भारतीयांच्या बाबतीत. परत 16 नोकरीमध्ये आहे, नोकरीमधला पण तुमचा भारतीयांच्या बाबतीत येणार आहे. परत 17 अस्पृश्यता निर्मूलन तर सर्वांच्या बाबतीत येईल. पदवीचा असेल तर सर्वांच्या बाबतीत तो येणार आहे. 15, 16, 29, 30, 14, 17, 18 आणि 29, 30च्या बाबतीत पण आपल्याला इथेच बघायला मिळणार आहेत. तर तशा बाबतीत मग इथे तुम्हाला दिलेले आहेत की नागरिकांना 15, 16, 19, 29, 30, 19, 29, 30 भारतीयांना ते अधिकार दिले जाणार आहेत की फक्त भारतीयांना. कारण की तुम्ही बघितलं तर 29, 30 मध्ये मायनॉरिटीजच्या बाबतीत तो बोलतो आहे, म्हणजे त्या अनुच्छेदांतर्गतच बोललेला आहे की सिटीझन ऑफ इंडिया, भारताचा नागरिक. तर त्या बाबतीत मग तुम्हाला या गोष्टी दिलेल्या आहेत सर्वांना. मग बाकीचे सर्व ज्याच्या बाबतीत काही स्पेशल नाही, एनी सेक्शन म्हटलेलं आहे किंवा एनी म्हटलेलं आहे म्हणजे ओरिजिनल राज्यघटनेमध्ये देताना, तर त्या बाबतीत मग
ते सर्वांना लागू असतील, कारण की अटकेपासून स्वातंत्र्य आहे, म्हणजे अटक केल्यानंतरचं ज्या प्रोसिजर असतात. मग ठीक आहे, सर्वांना लागू असायला पाहिजे. एखाद्याचं 21 अंतर्गत जीविताची किंवा जगण्याचा अधिकारही नव्हतोय, तर सर्वांना पाहिजे, फक्त नागरिकांना नाही. तर अशा बाबतीत जर आपण 15च्या बाबतीत बघितलं तर भेदभाव आहे. 16च्या बाबतीत नोकऱ्यांमध्ये समान संधी आहे. मग भारत परकीयांना घेऊन काय तुम्ही करणार आहात? 19मध्ये जे व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे की फ्रीडम ऑफ स्पीच, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, सभा स्थापन करण्याचं, सभा बोलवण्याचं स्वातंत्र्य आहे, संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आहे, भारताच्या सीमेत वास्तव्याचं स्वातंत्र्य आहे किंवा तुमचं व्यवसायाचं स्वातंत्र्य आहे. तर ह्या गोष्टी परकीयांना देऊन तुम्ही काय करणार आहात? त्या गोष्टींचा प्रिव्हिलेज भारतीयांना असला पाहिजे. तर त्या बाबतीत मग 15, 16, 19, 29, 30 तर ह्या गोष्टी मग आपल्या लक्षात आल्या पाहिजे. ओके, नंतर हे सर्व फक्त 15, 16, 19, 29, 30 फक्त भारतीयांना उपलब्ध आहेत अशा पद्धतीने लक्षात ठेवा. बाकीचे आपोआप लक्षात राहतील. नंतर 14 काय म्हणतोय तुमचा? अनुच्छेद 14, कायद्यापुढे समानता. राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याने समान संरक्षण नाकारणार नाही. ओके, दोन काय म्हटले? कायद्याचे समान संरक्षण आणि कायद्यापुढे समानता. या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कायद्यापुढे समानता म्हणजे की कायदा आहे त्याच्या पुढे समानता पाहिजे. तो कुठलाही व्यक्ती असो, कसाही असो, तो श्रीमंत असो, गरीब असो, म्हणजे वेगळं प्रिव्हिलेज त्या व्यक्तीला नाही. तर तशा पद्धतीने कायद्यापुढे समानता ब्रिटिश संकल्पना आहे. नकारात्मक म्हणजे एखादा व्यक्ती अपंग आहे बाबा, तर मग त्या अपंगाला पण तुम्ही रेसमध्ये पळवायचं आहे, तर मग तुम्ही त्याला पळायला सांगत आहात इतर लोकांच्या बरोबर. तर त्या दृष्टीने मग काय होणार आहे तुमचं? की तो म्हणतोय हा ठीक आहे, तू अपंग आहे म्हणून मी काय करू, पळायचं तर सर्वांनाच आहे. तर अशा पद्धतीने मग ती नकारात्मक संकल्पना होते. कुठली? कायद्यापुढे समानता. आणि कायद्याचे समान संरक्षणमध्ये जर तुम्ही म्हटलं, मग काय करणार आहेत? ठीक आहे, अपंगांना आहे ना, अपंग आहे ठीक आहे बाबा, मग याच्यात तो काय करणार आहे की तो कसं काय पळू शकतो बाबा या लोकांच्या रेसमध्ये? मग त्याच्यासाठी काहीतरी प्रिव्हिलेज देणार आहेत की तो अपंग आहे ठीक आहे, मग तुझ्यासाठी आम्ही घोडागाडी मागवू, त्याच्यात तू घोड्याने जाऊ शकतो. तर तशा पद्धतीने समान संरक्षण त्यांच्या लेवलला एखाद्या व्यक्तीला आणून सोडायचं आहे, त्याला म्हणतात कायद्याचे समान संरक्षण. त्याच्यामुळे अमेरिकन संकल्पना आणि सकारात्मक आहे. लेव्हल प्लेइंग फील्ड. ओके, म्हणजे माणसाला समान हक्क दिला पाहिजे. ओके, अशा बाबतीत ही संकल्पना आहे. पुढची तुमची एक संकल्पना असते रूल ऑफ लॉ. रूल ऑफ लॉ, कायद्याचे राज्य. रूल ऑफ लॉ, कायद्याचे राज्य. A.V. डायसी यांनी ही संकल्पना दिलेली आहे. कायद्याचे राज्याच्या बाबतीत तुम्हाला ऑलरेडी प्रश्न विचारलेला होता, मला वाटतं 20च्या कंबाईनच्या पूर्व परीक्षेत तशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला होता की संकल्पना कोणी दिली. या बाबतीत अजून जर एडवर्ड कोक हे नाव एक जस्ट माहीत असू द्या की हे संकल्पना मांडली, हे काय त्या संकल्पनेचे प्रवर्तक आहेत, तर त्या पद्धतीने सुद्धा माहीत असायला पाहिजे. नंतर काय? कायद्याचे राज्यामध्ये त्याने A.V. डायसीने संकल्पना मांडलेली आहे की मनमानी अधिकार नको. की काही राज्य आहे ते उद्या उठून काही म्हणतंय की तसा कायदाच नाही आणि अचानकपणे कुठल्याही गोष्टी लादतोय की काय कायदा मोडल्याशिवाय शिक्षा नाही, म्हणजे कायद्याचे राज्य अंतर्गत येतं. की उद्या उठून अचानक तुम्ही कुठल्याही व्यक्तीला उचलाल किंवा काही तू अशा गोष्टी केल्या म्हणून तुला सजा देतो आहे, त्या गोष्टीने जर तुम्हाला त्या गोष्टी सजा द्यायची आहे किंवा काही गोष्टी ॲक्शन घ्यायची तर ऑलरेडी कायदा पाहिजे. जर त्या कायद्यात जर ती गोष्ट नमूद नाही तर मग कशा पद्धतीने तुम्ही न्याय देऊ शकता? तर त्या पद्धतीने मनमानी अधिकार नको. परत कायद्यापुढे समानता पाहिजे. जे आपण 14च्या अंतर्गत पाहिलं तर श्रीमंत गरीब असा भेद नको, म्हणजे कसाच नको भेद, तर प्रत्येकाला समान इक्वल याच्यात मोजलं गेलं पाहिजे. नंतर तिसरं काय म्हणतोय? व्यक्तीच्या हक्कांचे श्रेष्ठत्व. व्यक्तीच्या हक्कांचे श्रेष्ठत्व पाहिजे. व्यक्तीच्या हक्कांचा उगम राज्यघटना नसून राज्यघटना ही
हक्कांचा परिणाम आहे असं म्हणतोय आहे तो. म्हणजे नेमकं काय म्हणतोय की व्यक्तींच्या हक्कांचे श्रेष्ठत्व म्हणजे आपल्या हक्कांमुळे आपल्या हक्कातून राज्यघटना तयार झालेली आहे अशा पद्धतीचं तो म्हणतो आहे. पण भारताच्या बाबतीत काय आहे, आपले जे अधिकार आहेत, आपले जे हक्क आहेत ते आपल्याला राज्यघटनेतून मिळतात. आपल्या हक्कातून राज्यघटना तयार झालेली नाही, तर आपल्याला राज्यघटनेतून हक्क मिळालेले आहेत. या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तर त्याच पद्धतीने काय तिसरे व्यक्तींच्या हक्कांचे श्रेष्ठत्व. मग तिसरी गोष्ट आपल्या भारताला लागू होणार आहे का, तर नाही, कारण की आपण राज्यघटनेतून आपल्याला अधिकार मिळालेले आहेत, न की आपल्या अधिकारातून राज्यघटना स्थापन झालेली आहे का, तर नाही. तर अशा बाबतीत मग भारताला लागू नाही, कारण भारतात राज्यघटना हा मूलभूत हक्कांचा स्रोत आहे. ओके, अपेक्षा आहे मला कळालं असेल. म्हणजे वरच्या दोन गोष्टी आपल्या भारतीय राज्यघटनेच्या बाबतीत लागू होतात. जर तुम्ही अनुच्छेद 14च्या बाबतीत जर अपवाद बघितले, 14च्या बाबतीत काय अपवाद आहेत तुमचे, तर अनुच्छेद 361च्या बाबतीत राष्ट्रपती आणि राज्यपालला, याच्या आधी पण मी बोललेलो होतो की ते विशेषाधिकार भोगतात. तर कशा पद्धतीने बाबा, की पदावर असताना त्यांना त्यांच्यावरती खटला चालवू शकत नाही किंवा अटक होऊ शकत नाही किंवा फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकत नाही. जरी दिवाणी गुन्हा दाखल झाला तर 2 महिन्याची नोटीस, 2 महिन्याची सूचना त्यांना दिली पाहिजे. अटक किंवा तुरुंगवास करू शकत नाही. अधिकार कर्तव्य पार पाडण्यासाठी न्यायालयाला उत्तरदायित्व नाही. की एखादा व्यक्ती उद्या गेलो की राष्ट्रपती त्याचे कार्य व्यवस्थित पार पाडत नाही, त्याच्यामुळे न्यायालय त्याला कार्य पार पाडायला म्हणजे भाग पाडू शकते. अशा पद्धतीच्या गोष्टी राष्ट्रपती राज्यपालाच्या बाबतीत नाही. त्याच्यामुळे हे माहीत पाहिजे. हे फक्त आपल्याला, आपण जर अटक आणि तुरुंगवास बघितला तर होऊ शकतो का, नाही. पण खटला दाखल करायचा आहे, फौजदारी खटला तर शक्य नाही. दिवाणी खटला, फौजदारी खटला म्हणजे काय, तर क्रिमिनल मॅटर्स, की तुम्ही मर्डर केला, चोरी केली, तर अशा बाबतीत त्याला फौजदारी खटला म्हणतात. नागरी खटला म्हणजे काय, आपला टॅक्सच्या बाबतीत, म्हणजे तुमचा कराच्या बाबतीत असेल किंवा इतर ज्याच्यात क्रिमिनल म्हणजे फौजदारी गोष्ट नाही, अशा पद्धतीचा तुमचा दिवाणी खटला असतो. तर त्या बाबतीत सुद्धा तो सुद्धा दाखल करण्यासाठी 2 महिन्याची सूचना द्यावी लागेल. अशा पद्धतीने 361 मध्ये म्हटलेलं आहे. 361A काय म्हणतोय, जे आपण बघतो की जी प्रोसिडिंग आपल्या सभागृहात चालते, संसदेत चालते किंवा राज्य विधिमंडळात चालते, आपण बघतो की मंत्री बोलतात, सदस्य बोलतात, ती प्रक्रिया चालते. त्याचं जे वृत्तांकन आहे, सत्य परिस्थितीचं वृत्तांकन करण्यासाठी मग त्या वृत्तपत्रांना, त्या वृत्तपत्र संस्थांना संरक्षण दिलेलं आहे की संसद, राज्य विधिमंडळाचं कामकाज वृत्तपत्र, रेडिओमध्ये, पण ते खऱ्या अहवालाच्या स्वरूपात तुम्हाला त्यावरती मग तुम्हाला संरक्षण त्या बाबतीत मिळणार आहे. 105 आणि 194च्या बाबतीत संसद विधिमंडळ सदस्यांना संरक्षण आहे. कशा पद्धतीने, 105च्या बाबतीत संसद सदस्य आणि 194च्या बाबतीत विधिमंडळाचे सदस्य. म्हणजे आता उद्या एखादा संसद सदस्य त्या बाबतीत संसदेत किंवा विधिमंडळाचा सदस्य विधिमंडळामध्ये कुठल्याही बाबतीत काहीही बोलतो आहे, तर मग त्याच्यावरती उद्या तुम्ही ॲक्शन घेऊ शकत नाही. उद्या उठून त्याला कोर्टात तुम्ही खिचू शकत नाही किंवा तिथं बोललेली गोष्टीचा आधार घेऊन तुम्ही त्याला न्यायालयात खिचवू शकत नाही. अशा पद्धतीने 105 आणि 194 अंतर्गत विधिमंडळ सदस्य असेल किंवा संसद सदस्य असेल तर त्यांना संरक्षण दिलं गेलं आहे. ही गोष्ट सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. 14ला अपवाद आहेत. परत 31C आहे. 31C काय आहे, तर पुढे आपण ते 31Cच्या बाबतीत डिटेलमध्ये बघणार आहोत. 31A, B, C. तर इथे 31C पण अपवाद आहे. 31C काय म्हणते, अनुच्छेद 39B आणि C, जे आपलं अनुच्छेद B आणि C आहे 39 DPSP राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वेमध्ये 39B आणि C आहे. त्याची जर अंमलबजावणी करायची असेल तर अंमलबजावणी करताना 14ला धोका आहे किंवा 14चं हनन होतं आहे, तर अशा बाबतीत तुम्ही ते रद्दबातल करू शकत नाही. म्हणजे 14च्या 39B आणि C 14च्या वरचढ आहे, एवढं प्राथमिकदृष्ट्या तुम्ही लक्षात ठेवा. जेव्हा आपण
31A, B, C ची चर्चा करू, त्या गोष्टी तुम्हाला तिथे क्लिअर होतील. ओके. नंतर परदेशी सार्वभौम शासक, परदेशी वकील किंवा संयुक्त राष्ट्रे आणि त्यांच्या संस्थांना फौजदारी प्रस, नागरी खटल्यांपासून संरक्षण आहे. तर 14 मध्ये एवढे अपवाद तुम्हाला दिलेले आहेत. नंतर 15च्या बाबतीत जर तुम्ही बघितलं, तर काय म्हणतोय, काही कारणांवरून भेदभाव करण्यास बंदी. म्हणजे काय म्हटलंय, ओन्ली केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्म आणि ठिकाण या गोष्टींवरती वरून तुम्ही कोणावरती भेदभाव करू शकत नाही असं म्हटलेलं आहे. नंतर 15.2 त्याच्यात काय म्हणतोय, ठीक आहे भेदभाव ठिकाणं दिली, हां ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही करू शकत नाही, असे ठिकाणं दिलेत की बाबा सार्वजनिक स्नानगृहे, म्हणजे त्या गोष्टींच्या ठिकाणं दिलेत की या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेदभाव होता कामा नये. कुठल्या कारणांवरून, धर्म, वंश, जात, लिंग, जन्म आणि ठिकाण. जेव्हा आपण 16च्या बाबतीत बघणार आहोत की सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये संधीची समानता, त्यावेळेस काय येणार आहे तुमचं, धर्म, वंश, जात, लिंग, जन्म, ठिकाण आणि एक गोष्ट अजून ॲड होणार आहे की वास्तव. ही गोष्ट आपण त्याच्यात बघू. तर धर्म, वंश, जात, लिंग, जन्म, ठिकाण यावरतून कोणत्याही व्यक्तीवर भेदभाव होणार नाही असं 15 मध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे 15.2 मध्ये ठिकाणं दिलेत. डिटेल आपल्याला पाठ करायचं आहे का खालचं, तर बिलकुल नाही, पण राज्यघटनेमध्ये या गोष्टी नमूद आहे. तुम्हाला नेमकं माहीत पाहिजे की आपण की वाचत असताना अनेकदा तुम्ही न्यूजपेपरमध्ये किंवा कुठे वाचलं असेल 16(4) प्रमाणे आरक्षणाचा अधिकार आहे किंवा काय गोष्टी न्यूजमध्ये वाचत असाल, तर त्या इथं क्लिअर व्हावं एवढं डिटेल आयोग विचारत नाही, वरच्यावर विचारतो. आणि त्या ज्या अनुच्छेद आहे त्याला नेमके अपवाद कुठले आहेत तर त्या बाबतीत आपल्याला आयोग विचारत असतो. तर त्या दृष्टीने काय म्हणतोय, 3 मध्ये महिला व बालकसाठी विशेष तरतूद करू शकतो. 15(4) मध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागाससाठी वेगळी तरतूद करू शकतो किंवा 5 मध्ये शैक्षणिक संस्थानांमध्ये तरतूद करू शकतो. क्रिमिलेअरचा मुद्दा येणार आहे. परत EWSच्या बाबतीत 103व्या घटना दुरुस्तीने त्या गोष्टी केल्या आहेत की बाबा मग आम्ही या गोष्टी अपवाद म्हणून टाकणार आहे की 15(3) वर म्हटलंय ना, काही कारणांवरून भेदभाव करू शकत नाही, फक्त धर्म, वंश, जात, लिंग, जन्म, ठिकाण, पण त्याला अपवाद म्हणून मध्ये गोष्टी टाकलेल्या आहेत की 15(3) म्हणतोय की महिला व बालकसाठी विशेष तरतूद करू शकतो. ही केलेली विशेष तरतूद म्हणजे भेदभाव आहे असं मानू नये किंवा सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या SC, BC, SC, ST यांच्यासाठी विशेष तरतूद करू शकतो, ती सुद्धा तुम्ही भेदभाव मानू नका. किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये जर आम्ही तरतूद केली तर ती सुद्धा तुम्ही भेदभाव मानू नका. आणि EWS साठी आपल्याला माहिती आहे की आता त्यांनी तरतूद केलेली आहे शिक्षण संस्थांमध्ये सुद्धा 10% आरक्षण दिलेलं आहे. 16 मध्ये आपण बघितलं तर या दुरुस्त्या खाली पण सेम होणार आहे. वरचं फक्त कारणांवरून भेदभाव करू नये. तर 16 मध्ये नोकरीची समानता दिलेली आहे. तर ह्या गोष्टी इथेच आपल्या लक्षात आल्या पाहिजे. मग 15(5) ची कधी टाकली तुमची 93वी घटना दुरुस्ती 2005. 93वी घटना दुरुस्ती 2005च्या ह्याच्यात शैक्षणिक संस्थांमध्ये तरतूदच्या बाबतीत गोष्टी येणार आहे. पण क्रिमिलेअरची तरतूद पण लागू आहे. क्रिमिलेअर तुम्हाला माहीत असेल की इतक्या उत्पन्नाच्या अटी दिलेल्या असतात किंवा काही गोष्टी शासकीय नोकर असेल किंवा त्या स्वरूपात, तर मग त्यांना तो लाभ घेता येत नाही जरी त्या कॅटेगरीमध्ये असलं तरी. ही गोष्ट तुम्हाला जनरली माहीत असेल. तर त्याच्यानंतर अनुच्छेद 16 मध्ये म्हणतोय सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये संधीची समानता केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्म, ठिकाण, वास्तव केवळ इत्यादी कारणांवरून म्हणजे इतर कारणांवरून करू शकतो का, तर हो असं त्याचं म्हणायचा अर्थ असतो. तर अपवाद काय आहे मग ह्या गोष्टीला, 16(3) मध्ये काही नोकऱ्यांसाठी वास्तव्याची अट संसद टाकू शकतो. तर आता म्हणजे आंध्र प्रदेश वगैरे त्या भागात तेलंगणाला वास्तवतेची ते राज्य सोडता कुठे टाकलेली नाही, तर त्या बाबतीत तरतूद होती. तर 16(4) मध्ये मागासवर्गीयांसाठी राज्यसेवेमध्ये जर पुरेसे प्रतिनिधित्व नसेल तर मग तशी तरतूद करता येऊ शकते. 16(6) मध्ये आपल्याला माहिती आहे की EWS साठी 103वी घटना दुरुस्ती केलेली आहे. मग नोकऱ्यांमध्ये सुद्धा 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे. म्हणजे सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये संधीची समानता म्हणतोय.
पण खाली काय करतोय तर या गोष्टी अपवाद, त्या गोष्टीला अपवाद टाकलेले असतात की काय, की चॅलेंज करू नये की बाबा सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये तुम्ही संधीची समानता सांगितलेली आहे आणि तुम्ही तर देत नाही आहात समानता, एका गटाला तुम्ही आरक्षण देत आहात, तर त्या दृष्टीने मग याच्यात हे अपवाद टाकले जातात की उद्या उठून चॅलेंज करून ह्या गोष्टी रद्दबातल होऊ नये. तर त्याच्यासाठी आपल्याला फक्त एक जनरली माहीत पाहिजे की म्हणजे नेमकं हे काम कसं करतं. ओके, 16 नंतर 16 मध्ये म्हणजे जेव्हा हे ओबीसी आरक्षण वगैरेच्या विषयी नोकऱ्यामध्ये समानता आली तेव्हा काय आलं तुम्हाला 340 प्रमाणे घटनेत अनुच्छेद 340 आहे की काय म्हटलं याच्यात की राष्ट्रपती मागासवर्गीयांसाठी आयोग नेमू शकतो. मग तो आयोग शिफारसी करतो की काय इतक्या मागास जाती आहेत किंवा यांना आरक्षणाची तरतूद करा किंवा कशा पद्धतीने. तसं 1955ला पहिला मागासवर्गीय आयोग स्थापन झालेला होता काका कालेलकर यांच्या नेतृत्वाखाली. मग नंतर जेव्हा आपल्याला माहिती आहे की इंदिरा गांधींचं सरकार पडलं, जनता पक्ष एकत्र झालेले होते, जनता पक्षातले म्हणजे बाकीचे पक्ष मिळून जनता पक्ष झाला आणि त्यावेळी मोरारजीभाई देसाई 1978-79 ज्यावेळेस पंतप्रधान झाले. मग त्यानंतर ते काय करणार आहे, आता कुठलाही व्यक्ती पदावर येतोय तर आता कालच मी आत्ताच न्यूज बघितली की काय बिहारमध्ये तेजस्वी यादव यांनी ते गोष्टीचं एक आश्वासन दिलं की बाबा आमचं सरकार जर आलं तर आम्ही प्रत्येक घरात प्रत्येकाला एक सरकारी नोकरी देऊ. तर त्या दृष्टीने मग काहीतरी गोष्टी तुम्हाला सरकार टिकवायचं असेल तर कराव्या लागतात. तर त्याच दृष्टीने मग 79 मध्ये मंडल आयोग स्थापन होणार आहे. मंडल आयोग 79 मध्ये स्थापन होणार आहे. मंडल आयोग 1979 मध्ये स्थापन होऊन 80ला त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे. मंडल आयोग म्हणतोय की बाबा ओबीसींना तुम्ही 27% आरक्षण द्या, पण त्यावेळी काय सरकार कोसळणार आहे किंवा काही लोकांचा पाठिंबा नसणार आहे, कारण की तुकडे तुकडे सगळे पक्ष मिळून तयार झालेला आहे की मग तुम्हाला बहुमताने निर्णय घेणं थोडं अवघड जातं की घेतला निर्णय रोखठोक, तुमचं बहुमताचं सरकार आहे, वन साईड बहुमत आहे, तुमच्या सरकारला धक्का लागणार नाही, तर मग तुम्ही निर्णय घेऊन मोकळे होतात. पण तुम्ही छोटे छोटे पक्ष मिळून आघाड्या मिळून जर आलेले असतात तर प्रत्येकाच्या निर्णयाचा तुम्हाला मान ठेवायला लागतो. तर त्या दृष्टीने मग काय होणार आहे तेव्हा तर ती अंमलबजावणी होणार नाही. पण जेव्हा 1990 येईल व्ही पी सिंग सरकार त्यावेळी येणार आहे, तर व्ही पी सिंग सरकार काय म्हणणार आहे की बाबा हे मंडल आयोगाच्या शिफारसी तुम्ही लागू करा. मग मंडल आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यानंतर 90 नंतर 91 येणार आहे नरसिंह राव यांचं सरकार. मग त्यावेळेस काय होणार आहे, मग नंतर 92ला तो खटला चॅलेंज होणार आहे की बाबा हे कसं काय तुम्ही 27% आरक्षण दिलं. तर त्या खटल्याचा प्रसिद्ध खटला आहे इंदिरा साहनी खटला. मग इंदिरा साहनी खटल्यानंतर काय निष्कर्ष निघतो नंतर की ठीक आहे तुम्ही 27% आरक्षण देता आहे, पण मग क्रीमी लेअर लागू करा. क्रीमी लेअरची तुम्ही अट तिथे टाका की काय सर्वांना सरसकट न देता त्यामध्ये काही लोक तुम्ही वगळा जे ऑलरेडी प्रिव्हिलेज आहेत, ऑलरेडी ते चांगल्या सन्मानाने जीवन जगताय किंवा त्यांना संधीची पुरेशा संधी मिळालेल्या आहेत, तर त्या लोकांना तुम्ही वगळा. तर त्या दृष्टीने मग क्रीमी लेअर तुमचं येणार आहे. मग क्रीमी लेअर ठरवण्यासाठी एक समिती नेमली गेली 93च्या आसपास, रामनंदन समिती. तर त्या दृष्टीने मग गोष्टी आल्या पुढे. अजून काही बदल झाले की काय 77वी घटना दुरुस्ती आणि 85वी घटना दुरुस्ती. 77वी घटना दुरुस्ती 95 मध्ये काय दिलं बाबा पदोन्नती आरक्षण SC ST. म्हणजे आता जसं आपलं नोकऱ्यांमध्ये आरक्षण आहे तर मग तुमचं जर प्रमोशन व्हायचं असेल तर त्या दृष्टीने पण आरक्षणाची तरतूद 77वी घटना दुरुस्ती 1995 मध्ये करण्यात आली. परंतु मग नंतर काय होणार आहे 85व्या घटना दुरुस्तीने मग याच्यावरती की पदोन्नतीद्वारेच मग ते आरक्षणाची तरतूद लागू करा, मग त्यांचं जोरात प्रमोशन होईल, मग बाकी क्लॅशेस निर्माण होतील. तर मग काय करणार आहे बाबा पदोन्नती करा पण एक अट टाकली जाणार आहे काय सेवा ज्येष्ठतेनुसार करा. म्हणजे जो सिनियर असेल सिनियरिटी लेवलने तुम्ही जर त्याची पाळी असेल तर मग त्याला तुम्ही पदोन्नती देऊ शकता. तर अशा पद्धतीने या 2 घटना दुरुस्त्या त्या बाबतीत महत्त्वाच्या आहेत. आय होप तुम्हाला गोष्टी समजल्या असतील.
नंतर अनुच्छेद 17 काय म्हणतोय, अस्पृश्यता निर्मूलन, की बाबा अस्पृश्यतेची व्याख्या अस्पृश्यतेची व्याख्या घटनेत दिलेली आहे का, तर नाही. अस्पृश्यता म्हणजे जी गोष्ट आधीपासून चालत आलेली होती की एखाद्या समुदायाला तुम्ही अनटचेबल्स ठरवणं की वाळीत टाकणं, तर त्या गोष्टीच्या प्रथेचं निर्मूलन आपल्याला करायचं आहे. ही गोष्ट घटनेपासून प्रेरित करायची होती म्हणून त्यांनी अनुच्छेद 17 ती गोष्ट टाकली. मग आपण बघतो की मग 1955 तुमचा प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स कायदा आलेला आहे, नागरी संरक्षण कायदा. मग परत तुमचा 89 कुठला ॲट्रॉसिटी कायदा येणार आहे. मग हे इथूनच त्याचा उगम होतो. ओके, तर त्या बाबतीत मग आपल्याला तेवढ्याच गोष्टी माहीत पाहिजे. 18 काय म्हटलंय की पदव्या संपुष्टात आणणे, की नावापुढे तुम्ही अशा पद्धतीने राव बहादूर, राव साहेब अशा पदव्या लावू नये, म्हणजे प्रत्येकाला समानता असायला हवी, म्हणून तो त्यावेळी निर्णय घेण्यात आला की अशा पदव्या तुम्ही लावू शकत नाही. मग त्याच्या बाबतीत मग ते केस झाल्या, त्या बाबतीत आपल्याला काही लक्षात घ्यायचं नाही की पद्म पुरस्कारांच्या बाबतीत पण एक केस गेली की पद्मश्री लावतात, पद्मविभूषण, मग त्या पण पदव्या आहेत. त्या पदव्या नसून मग तो एक सन्मान आहे की मग उद्या डॉक्टर आहे तर DR लावतो नावापुढे, तर मग तो एक सन्मान आहे बाबा. तशा पद्धतीने मग त्या गोष्टी त्याच्यात इन्क्लूड करता येत नाही. ब्रिगेडियर आहे तर अशा पद्धतीने ती अकॅडमिक पदे आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु जर तुम्ही भारतीय नागरिक आहे आणि तो जर लाभाच्या पदावर आहे आणि त्याला जर परकीय देशाकडून पदवी स्वीकारायची आहे, ओके, परकीय देशाकडून पदवी स्वीकारायची आहे, ही एक कंडिशन. दुसरा, आपला परकीय नागरिक आहे पण तो भारताच्या अंतर्गत काय लाभाच्या पदावर आहे, यांना जर पदव्या स्वीकारायच्या असतील तर यांना पदव्या स्वीकारायला परमिशन लागते राष्ट्रपतीची. कोणाची लागते परमिशन, तर राष्ट्रपतीची. ही गोष्ट पण आपल्या लक्षात पाहिजे. फक्त एवढं की ठीक आहे 18 पदवी आहे, याच्यात तुम्हाला अजून तरी असा डिटेल प्रश्न विचारलेला नाही. त्याच्यामुळे पुढचा सर्वात महत्त्वाचा हक्क अनुच्छेद 19 स्वातंत्र्य अभिव्यक्ती इत्यादींसंबंधीचा. ओके, तर याच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर काय म्हणतोय, भाषण व अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, एकत्र जमण्याचा अधिकार आहे, संघटना स्थापन करण्याचा, संचार करण्याचा अधिकार आहे, रहिवासाचा अधिकार आहे, व्यवसायाचा अधिकार आहे. पण हे अधिकार उपभोगत असताना तुम्हाला त्याच्यावरती काहीतरी निर्बंध सुद्धा आहेत असं घटनेने सांगितलेलं आहे की तुम्ही ऑब्सोल्यूट पद्धतीने एखादा अधिकार उपभोगू शकत नाही. अधिकार उपभोगत असताना तुम्हाला काही मर्यादा पाळाव्या लागतील असं घटनेने आपल्याला सांगितलेलं आहे. तर त्या बाबतीत मग 19(1) नंतर B, नंतर C, नंतर D, E, नंतर तुमचा इथे F होता. F की तुम्हाला वाटत आहे ना E नंतर G चुकून झाला का काय. F मध्ये काय आहे तुमचं, तर राईट टू प्रॉपर्टी, मालमत्तेचा अधिकार होता, पण तो आता रद्दबातल झालेला आहे. तर त्या पद्धतीने तिथे होता. आणि याच्यात एक नंतर मग 19(2) मध्ये याचे अपवाद दिलेत, 19(3) याचे अपवाद दिलेत, 19(4) याचे अपवाद दिले, 19(5) अशा पद्धतीने अपवाद त्याच्या नावापुढे दिलेले आहेत. पण एवढं इन डिटेल सुद्धा तुम्हाला विचारणार नाही. आणि हे करत असताना ABCDE अशा पद्धतीने दिलेलं आहे, नाही तर आयोग तुम्हाला क, ख, च, छ, ज अशा पद्धतीने देतो. ते करण्याच्या ऐवजी ABCD केलेलं आपल्याला कधीही म्हणजे समजायला सोपं जातं. तर फक्त याचा क्रम माहीत पाहिजे की आधी भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य येणार आहे की काय, आपण आवाज देणार आहे की बाबा हा ठीक आहे या जमा, मग काय आपण भाषण व अभिव्यक्तीनंतर एकत्र जमणे, एकत्र आलो आपण, मग एकत्र आल्यानंतरच संघटना तुमची स्थापन होणार आहे. संघटना स्थापन झाली मग चला मोर्चा काढू म्हणजे संचार करू, संचार केल्यानंतर आता थकलेलो आहे घरी जाऊ म्हणजे रहिवासी होऊ, आणि हे झाल्यानंतर मग आपल्या आपल्या कामधंद्याला जाऊ म्हणजे व्यवसाय. अशा पद्धतीने तुम्ही क्रम लक्षात ठेवू शकतात. आणि जर बघितलं तुम्ही भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या
भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत जर बघितलं तर बऱ्यापैकी सर्वच निर्बंध म्हणजे काय, तुम्ही व्हायलन्स पसरवू नका, हेट स्पीचेस देऊ नका, म्हणजे एखाद्याला काही गोष्टी भाग पाडण्यासाठी उद्धृत करू नका. तर त्या पद्धतीने तुम्हाला 19(1)(a)च्या 19(2) मध्ये निर्बंध सांगितलेले आहेत. म्हणजे मग सार्वभौमत्व, अखंडता, सुव्यवस्था ह्या सर्व गोष्टी त्याच्यात येणार आहे. मोरॅलिटी येणार आहे की नीतिमत्ता, नैतिकता, तर त्या गोष्टींचा तिथे समावेश होणार आहे. म्हणजे जवळपास बऱ्यापैकी गोष्टी त्याच्यात येतील. परत एकत्र जमण्यावरती काय निर्बंध आहेत, सार्वभौमत्व आहे, अखंडत्व आहे, सार्वजनिक सुव्यवस्था, ट्रॅफिक बिघडू नये अशा पद्धतीने, की एकत्र जमलेलो आहे मग ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण होतोय, तर त्या पद्धतीने सुद्धा नको. परत संघटनामध्ये हे तर आहेच, सार्वभौमत्व, अखंडता, सार्वजनिक सुव्यवस्था आहे, आणि एक काय आहे तुमचं नैतिकता सुद्धा त्याच्यात समाविष्ट आहे. डी मध्ये संचार आणि रहिवासी स्वातंत्र्याला काय आहे की सर्वसाधारण जनतेचे हित आणि अनुसूचित जमातीचे हित. म्हणजे रहिवास करताना तुम्हाला मध्ये काही राज्य आहेत तिकडे नॉर्थ ईस्ट मधले, आसाम, मेघालय, मिझोराम, मग त्या बाबतीत तुम्हाला त्या ठिकाणी मग जायचं असेल तर तुम्हाला इनर लाईन परमिट म्हणून असतं, ILP, तर त्या दृष्टीने ते काढावं लागतं, मगच तुम्हाला तिथे जाण्यासाठी परवानगी मिळते. त्या पद्धतीने मग काही अपवाद असतात की अनुसूचित जमातींचे हित हा अपवाद तिथे तुम्हाला दिसून येतो. आणि व्यवसायाच्या बाबतीत काय, मग अनैतिक व्यवसाय नको. तर त्या बाबतीत मग डॉक्टर बनायचं आहे तर डॉक्टरकीचं शिक्षण तुम्ही पूर्ण केले पाहिजे. नाहीतर घटनेने आपल्याला व्यवसायाचा अधिकार दिला आहे तर उद्याच मी माझं क्लिनिक सुरू करतो, तर अशा पद्धतीने नाही. तर मग त्या गोष्टीला, व्यवसायाला तुमची त्या दृष्टीने पात्रता असायला हवी. आणि अनैतिक काही गोष्टी नको की वेश्या व्यवसाय वगैरे ह्या गोष्टी, मग त्याच्यावरती निर्बंध त्या गोष्टींवरती येतो. ओके, तर पुढचा काय तुमचा 20 काय म्हणतोय, गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्यासंदर्भात संरक्षण दिलेलं आहे. की आता एखादा व्यक्तीला काय बाबा तुम्ही कायद्याअंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल करत आहात, तर मग त्याच्या एखाद्या कायद्याअंतर्गत कशा पद्धतीने त्याला संरक्षण मिळू शकतं, अशा यासाठी आपल्याला अनुच्छेद 20 मध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत. की बाबा कार्योत्तर कायदा नाही, नो एक्स फॅक्टो लॉ म्हणजे काय, तर आजच्या क्षणाला एखादा मी गुन्हा करतो आहे, तर आजच्या क्षणाला काय आहे गुन्हा, की आज ठीक आहे एक गुन्हा आहे की मी सिग्नल तोडला. सोपं उदाहरण घेऊ आपण, मी सिग्नल जर तोडला तर मला जन्मठेप होऊ शकते. आजच्या दिनांकाला जन्मठेप होऊ शकते. जर मी असं म्हटलं की याच्या आधी 2 वर्ष आधी ज्यांनी सिग्नल तोडलेला आहे तर त्यांना जन्मठेपेची शिक्षा होईल. म्हणजे कुठलाही कायदा आहे तर तो इथून पुढे मागचा पूर्वलक्षी प्रभावाने लागू नाही झाला पाहिजे. फौजदारीच्या बाबतीत गोष्ट आहे की मग नागरी कायदे तुम्ही लागू शकता एक्स फॅक्टो पूर्वलक्षी प्रभावाने, की एखाद्या गोष्टीत हा ठीक आहे बाबा टॅक्स आहे तर ह्या तारखेपासून तो सुरू होईल. पण फौजदारी कायदा, की आज जो कायदा अस्तित्वात नाही त्याची शिक्षा तुम्ही 2 वर्ष आधी द्याल का? कारण की कालांतराने परिस्थिती बदलत असते. कारण की आधी सती ही प्रथा होती, नंतर मग सतीबंदी आली, मग तो कायदा झाला, मग त्या दिवसापासून पुढे तो कायदा लागू झाला. ना की मग ज्यांनी सतीबंदीच्या ह्याच्यात होते मग त्यांचं हे काढायचं आणि मग शिक्षा देत सुटायची. किंवा बालविवाह कायदा ज्यावेळी आला त्यावेळी तिथून पुढे तो लागू होतोय. मग ना की तुम्ही त्याच्या आधीच्या याच्यापासून ज्यांनी केला आहे त्यांना सरसकट घ्यावं. तर अशा बाबतीत मग काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे की कार्योत्तर कायदा नाही. परत दुहेरी शिक्षा नाही, नो डबल जिओपार्डी, की काय बाबा
एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा होते आहे. तर अशा पद्धतीने हे करत नाही की एक गुन्हा आहे की याच्यासाठी वेगळी शिक्षा, 2 गुन्हा आहे मग वेगवेगळ्या शिक्षा मला देतो. जेव्हा त्याच्यावरती प्रोसिडिंग चालते तेव्हा एकाच प्रकारची शिक्षा दिली जाते. त्याच्यावरती कितीही गुन्हे दाखल असले तरी काय होतं मग वेगवेगळे सेक्शन आणि सगळ्या गोष्टी. मग त्याच्यासाठी 10 वर्ष तर मग तू 10 वर्ष वेगळे, हे 15 वर्ष वेगळे, हे 25 वर्ष वेगळे. तर अशा पद्धतीने मग ते एकत्र करून तुझी होते एवढी. तर अशा पद्धतीने लावू शकत नाही. तर मग एकदाच त्याला ती आहे की गुन्ह्यासाठी शिक्षा होते. त्याच्यामुळे नो डबल जेओपार्डी, दुहेरी शिक्षा नाही. मग याच्या अंतर्गत काय येत नाही तर विभागीय चौकशी, प्रशासकीय किंवा प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन या बाबतीत येत नाही. विभागीय आणि प्रशासकीय गोष्टी म्हणजे काय की ठीक आहे माझ्यावरती एक गुन्हा दाखल झाला, त्या गुन्ह्याअंतर्गत मला शिक्षा आहे, परत त्याच गुन्ह्यासाठी मी एखाद्या डिपार्टमेंटमध्ये काम करतो, त्या डिपार्टमेंटने माझ्यावरती विभागीय चौकशी बसवली किंवा प्रशासकीय चौकशी आणि माझ्यावरती दंड लावला किंवा काही एखाद्या महिन्याची शिक्षा दिली. तर आपण असं नाही म्हणू शकत की बाबा नाही मग एकदाच शिक्षा झाली पाहिजे. विभागीय आणि प्रशासकीय बाबी ह्या वेगळ्या आणि तुमची न्यायालयीन शिक्षा ही वेगळी असणार आहे. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनच्या बाबतीत पण ह्या गोष्टी नाही की काय प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन म्हणजे एखादा माणूस जर गुन्हा करू शकतो किंवा अशी शंका असेल किंवा मग गुन्हा घडू नये अशा बाबतीत त्या व्यक्तीला अटक केली जाते आणि स्थानबद्ध ठेवलं जातं. तर त्या बाबतीत त्याच्यावरती ना FIR ना काही गोष्टी होतात, फक्त स्थानबद्ध त्याला ठेवलं जातं. तर त्या बाबतीत सुद्धा हे लागू नाही. ओके. आणि नो सेल्फ इन्क्रिमिनेशन, स्वतःविरुद्ध साक्ष नाही. तर त्या व्यक्तीला मग काय स्वतःविरुद्ध साक्ष द्यायला तुम्ही लावू शकत नाही की बळजबरी ओढून ताणून, त्या गोष्टीचं सुद्धा संरक्षण आहे. पण याच्यामध्ये काय तुमच्या बोटाचे ठसे जर मागितले तर त्या गोष्टी तुम्हाला द्यायचं आहे, रक्ताचे नमुने मागितले तर त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला द्यायच्या आहेत. शरीर दाखवण्याची सक्ती केली किंवा वस्तू सादर करण्याची सक्ती केली तर ह्या गोष्टी त्याला अपवाद आहे. म्हणजे चोरी केली आणि शेवटी मग त्याची झडती वगैरे घेऊन त्या गोष्टी सक्ती करू शकतात हे आपल्याला माहीत आहे. ओके. नंतर पुढचा कुठला आहे तुमचा अनुच्छेद 21 काय म्हणतो, जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण 21 मध्ये होतो. पण जर राज्यघटना तुम्ही बघितली तर त्याच्यात काय म्हटलेलं आहे की कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याने घालून दिलेल्या प्रक्रियेखेरीज, हे महत्वाचं आहे. या अनुच्छेद मधला जो क्रक्स आहे तो म्हणजे कायद्याने घालून दिलेल्या प्रक्रियेखेरीज हिरावून घेतले जाणार नाही. तर याच्या अंतर्गत मग कायद्याने स्थापित झालेली प्रक्रिया म्हणजे काय, याच्यावरती आपल्याला आधी डिस्कस करावं लागेल. कायद्याद्वारे स्थापित प्रक्रिया म्हणजे काय की संसदेने एक प्रक्रिया दिलेली आहे किंवा राज्यघटनेने एक प्रक्रिया दिलेली आहे की एखादा कायदा आपल्याला पास करायचा आहे. तर मग त्याच्यानुसार हा ठीक आहे, इथं बहुमत पाहिजे, ह्या गोष्टी झाल्या, राष्ट्रपतीची संमती झाली, सगळी हा ठीक आहे, कायद्याद्वारे स्थापित आहे. मग जर तो कायद्याद्वारे स्थापित प्रक्रियेद्वारे कायद्याची निर्मिती झाली आणि मग त्याच्यातून व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याने दिलेल्या प्रक्रियेखेरीज हिरावून घेतले जाणार नाही. म्हणजे ती प्रक्रिया झाली योग्य पद्धतीने झाली किंवा नाही त्या पद्धतीने आपल्याला करायचं नाही, फक्त प्रक्रिया आहे तशी पार पडली पाहिजे. मग ती योग्य असेल अयोग्य असेल म्हणजे त्याचे होणारे परिणाम की लोकांवरती त्याचा काय परिणाम होईल, ती न्याय्य असेल किंवा अन्याय्य असेल तर त्या पद्धतीचं प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ, कायद्याने स्थापित प्रक्रियेशिवाय प्रक्रियेला चॅलेंज करता येत नाही की फक्त जी प्रक्रिया सांगितलेली आहे त्याच्याद्वारे तुमची पास झाली पाहिजे, त्याचा परिणाम इफेक्ट त्या गोष्टी बघितल्या जात नाहीत. कुठे उगम झाला याचा, जापान UK मध्ये नॅरो कन्सेप्ट आहे, बरोबर आहे की खूप छोटी कन्सेप्ट, ठीक आहे, हां ठीक आहे, कायद्याद्वारे स्थापित आहे, काय आम्ही बघणार नाही, ठीक आहे, ओके. गोपालन खटल्यामध्ये या संदर्भात बोललं गेलं की काय केवळ मनमानी कार्यकारी कृतीसाठी संरक्षण आहे, वैधानिक कृतीसाठी नाही. कारण की आता तुम्ही जर बघितलं बऱ्यापैकी की हे संविधानात दिलेलं आहे. आता 1950ची गोष्ट आहे की एवढं इव्हॉल्व होणार नाही, त्याच्यामुळे त्या याच्यात एवढ्याच गोष्टी म्हटल्या की कायद्याद्वारे व्यवस्थित स्थापित प्रक्रिया पाहिजे. परंतु मग गोपालन तुमचा खटला आला काय म्हणतोय की ठीक आहे वैधानिक कृतीसाठी नाही, वैधानिक म्हणजे कायद्याद्वारे एकदम
ओके प्रक्रिया फॉलो झालेली आहे. मग त्याच्याद्वारे जर तुम्ही चॅलेंज करताय तर मग त्याला चॅलेंज नाही करू शकत, तुम्ही त्याला आव्हान देऊ शकत नाही. पण मनमानी कार्यकारी कृती झालेली आहे. मनमानी कार्यकारी कृती म्हणजे एक्झिक्युटिव्हद्वारे, की एखादा GR पास केला तर त्याला तुम्ही चॅलेंज करू शकतात, तर तो मनमानी कार्यकारी कृती होते, एक्झिक्युटिव्हची कृती होते. मंत्रिमंडळाद्वारे, मुख्यमंत्र्याद्वारे किंवा शासनाच्या कुठल्याही विभागाद्वारे किंवा कुठल्याही जिल्हाधिकाऱ्याने पास केलेले असो, तर त्या गोष्टी ती झाली कार्यकारी कृती. तर ती जर मनमानी असेल तर त्याच्या विरुद्ध संरक्षण आहे का, तर आहे, असं म्हणतोय गोपालन खटल्यास. गोपालन खटल्यात काय म्हणतोय मग, वैयक्तिक स्वातंत्र्य व्यक्तींच्या शरीराशी संबंधित आहे. म्हणजे खूपच नॅरो बोलतो आहे. पण जसं जसं आपली राज्यघटना इव्हॉल्व होणार आहे, मग तुमचे कालांतराने केशवानंद भारती खटला पण येणार आहे. मग काही गोष्टी मग आपल्याला अजून त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट आणि त्या गोष्टी होणार आहेत. मग कायद्याची योग्य प्रक्रिया ही एक कन्सेप्ट तुमची येणार आहे. कधी, मेनका गांधी केसमध्ये 1978ला. ही काय अमेरिकेद्वारे असते, अमेरिकेची टर्म आहे कायद्याची योग्य प्रक्रिया, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. ब्रॉड व्यापक अर्थ आहे. व्यापक अर्थ काय आहे तर या प्रक्रियेत काय म्हणतोय तो, कायद्याद्वारे स्थापित झालेली, ठीक आहे, पण कायद्याची ती योग्य प्रक्रिया पाहिजे. योग्य प्रक्रिया म्हणजे न्याय्य पाहिजे ती, की कोणावरती कोणाच्या अधिकाराचं हनन नको व्हायला. म्हणजे कार्यकारी कृती असो किंवा वैधानिक कृती असो, दोघांना लागू आहे. तर तो गोपालनमध्ये काय म्हणत होता, फक्त कार्यकारी कृती. इथे काय म्हणतोय, जरी तुम्ही योग्य प्रक्रियेने पार पाडलं असेल परंतु ते वैध असावं, न्याय्य असावं. तर ह्या गोष्टीत मग ही खूप ब्रॉड व्यापक टर्म होणार आहे. तर त्याच्यामध्ये फक्त तुम्ही म्हणताय की वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीच्या शरीराशी संबंधित आहे, फक्त एवढंच म्हणताय की माझं स्वातंत्र्य. परंतु अजून मेनका गांधीत त्या गोष्टी इव्हॉल्व होणार आहे. अरे व्यक्तीचं स्वातंत्र्य आहे, ठीक आहे, पण त्या गोष्टीत फक्त तुम्ही व्यक्ती आणि व्यक्तीच्या शरीराशी संबंधित कसं काय म्हणू शकता. एखादी व्यक्ती आहे, तिला सन्मानाने जगणं पाहिजे किंवा अर्थपूर्ण जगणं पाहिजे, जगण्याच्या लायकीचं वातावरण पाहिजे. तर त्या दृष्टीने मग 21 ही टर्म खूप ब्रॉड झाली. आधी फक्त कायद्याने स्थापित प्रक्रिया बोलत होता, नंतर कायद्याची योग्य प्रक्रिया तो बोलतो आहे. कारण की बऱ्यापैकी गोष्टींमध्ये भारताच्या राज्यघटनेत इव्हॉल्युशन होणार आहे. त्याच्यानंतर मग तुमचा बऱ्याचशा मध्ये गोष्टी घडणार आहेत. 1973ला तुमची केशवानंद भारती खटला त्यामध्ये येणार आहे, किंवा 42वी 44वी घटना दुरुस्ती तुमची आहे. तर अशा दृष्टीने मग या गोष्टी अजून इव्हॉल्व होत जाणार आहेत. त्याच्यामुळे कायद्याची योग्य प्रक्रिया, परत तुमची मध्ये संरचना येणार आहे, राज्यघटनेची मूलभूत संरचना. तर अशा बाबतीत मग या गोष्टी अजून काय लक्षात ठेवायचं, कायद्याची योग्य प्रक्रिया मग अमेरिकेची आहे. आपल्याला माहिती आहे की अमेरिकेच्या बाबतीत श्रेष्ठ कोण आहे, तर सर्वोच्च न्यायालय, ज्युडिशियरी ही सर्वोच्च आहे. तर इकडे काय पाहिलं आपण, तर कोण श्रेष्ठ आहे, तर संसद श्रेष्ठ आहे. संसद श्रेष्ठ आहे, तर ती फक्त काय पाहणार आहे की ठीक आहे, व्यक्तीच्या शरीराशी संबंधित आहे, हे ब्रॉड करणार आहे. ब्रॉड की 21 नंतर मग भरपूर अधिकार आपल्याला मिळणार आहेत. 21 अंतर्गत राईट टू प्रायव्हसी, की खाजगीचा हक्क आहे, पर्यावरणाचा हक्क आहे, झोपेचा हक्क आहे. तर ह्या वेगवेगळे हक्क मग कधी इव्हॉल्व होत गेले, की हे घटनेत लिहिलेले आहे का या गोष्टी, की ठीक आहे तुम्हाला चांगल्या झोपेचा हक्क आहे किंवा चांगल्या पर्यावरणाचा हक्क आहे, या गोष्टी घटनेत लिहिल्या आहे का, नाही तर इव्हॉल्व होत गेलेल्या आहे. जसं की ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, कायद्याची योग्य प्रक्रिया जशी कालांतराने इव्हॉल्व होत गेलेली आहे. पण राज्यघटनेत जेव्हा निर्मिती झाली राज्यघटनेची, त्यावेळी कायद्याने स्थापित झालेली प्रक्रिया असं राज्यघटनेत लिहिलेलं आहे. म्हणजे काय, तर वैधानिक दृष्ट्या जर तुम्ही करेक्ट असाल, की जी योग्य प्रक्रिया एक सभागृहातून दुसऱ्या सभागृहात गेलं, बहुमत आहे ते मिळालं आणि राष्ट्रपतीची संमती मिळाली, ही झाली कायद्याची योग्य प्रक्रिया, हा ठीक आहे. पण त्याचा होणारा परिणाम, ते न्याय्य आहे, अन्याय्य आहे, वैधानिक आहे किंवा अवैधानिक, त्या गोष्टी कशा पद्धतीने रद्दबातल होऊ शकतात त्याचा विचार नसतो. पण ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, कायद्याची योग्य प्रक्रिया, यामध्ये या सर्व गोष्टी इन्क्लूड असतात. बस एवढ्याच गोष्टीचं आपल्याला बघायचं आहे. याच्यात संसदेचं श्रेष्ठत्व असतं, याच्यात न्यायपालिकेचं श्रेष्ठत्व असतं. अशा दृष्टीने आपल्याला या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील,
एकदम अत्यंत साध्या सोप्या भाषेत मी सांगितलेले आहेत. काही यावर अजून अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकतात. ओके, 21मध्ये याच गोष्टीवरती आला प्रश्न तर या कन्सेप्टवरती तुम्हाला विचारला जाऊ शकतो. अन्यथा फक्त 21 कशाशी संबंधित आहे हे विचारू शकतात. 21A मध्ये माहिती आहे आपल्याला शिक्षणाचा हक्क 6 ते 14 वर्षाच्या बालकांना मग हे प्राथमिकमध्ये आहे ते माहिती आहे आपल्याला. ओके, तर आधी काय 45मध्ये याचा 45मध्ये राज्य मार्गदर्शक तत्वे होती, तर त्याच्यात 45मध्ये दिलेलं होतं की 6 ते 14 वर्षाच्या बालकाला मोफत शिक्षण असायला हवं. मग त्याचा अवलंब करताना त्यांनी डायरेक्ट 21A मूलभूत अधिकारच तो देऊन टाकलेला आहे. 86व्या घटनादुरुस्ती 2002ने आणि एक कर्तव्य पण त्याच्यात ॲड केलं आहे की 51A मध्ये शेवटी की पालक आपल्या पाल्याला ती सुविधा उपलब्ध करून देतील अशा पद्धतीने. उन्नीकृष्णन खटला तुमचा महत्त्वाचा आहे. RTI ॲक्ट, RTE राईट टू एज्युकेशन ॲक्ट तुमचा 2009चा मग कायदाच यासाठी केला जाणार आहे. याच्या अंमलबजावणीसाठी उन्नीकृष्णन खटल्यामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केलं पाहिजे अशा पद्धतीने निर्णय आलेला होता. ओके, तर पुढचा काय तुमचा अनुच्छेद 22. अनुच्छेद 22 काय म्हणतोय? अटक व स्थानबद्धते विरुद्ध संरक्षण. स्थानबद्धते विरुद्ध संरक्षण म्हणतोय. स्थानबद्धता तुम्ही म्हटली तर दोन प्रकारची असू शकते, प्युनिटिव्ह, प्रिव्हेंटिव्ह. म्हणजे तुम्ही एक गुन्हा केला आहे, गुन्हा केला मग तुम्हाला पोलिसांनी उचललं. इथे काय आहे प्रिव्हेंटिव्हला तुम्ही गुन्हा केलाच नाही पण तुम्ही गुन्हा करू शकता किंवा तुमच्या बाहेर असण्याने काहीतरी होऊ शकतं अशा पद्धतीने प्रिव्हेंटिव्ह. ओके, तर अशा पद्धतीने मग तरी तुम्हाला पोलीस उचलतात. तर ह्या पद्धतीने मग आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पण 22 मध्ये जी गोष्ट दिलेली आहे ती कशाच्या संदर्भात आहे तर प्युनिटिव्ह म्हणजे गुन्हा झाल्यानंतर, गुन्हा केल्यावर तुम्हाला मग ते गुन्ह्याची कारणे सांगावी लागतात, वकील नेमण्याचा अधिकार दिला जातो, मग 24 तासात तुम्हाला न्यायालयापुढे हजर करतात. मग ते 24 तास जर तुम्ही जो तुमचा ट्रॅव्हलिंगचा टाईम आहे, जाण्या येण्याचा वेळ आहे, त्याच्यातून तो मायनस करता हे 24 तास पकडले जातात. ओके, मग 22ला तुम्ही बघितलं तर अपवाद काय आहे? अपवाद काय तर दिवाणी अटक. दिवाणी अटक जसं पाहिलं आपण म्हणजे फौजदारी म्हणजे मर्डरसारखे गंभीर गुन्हे किंवा मग दिवाणी अटक म्हणजे टॅक्स चोरी किंवा काहीतरी इकडं तिकडं अफरातफर तशा गोष्टींमध्ये त्याला दिवाणी अटक म्हणतात. नंतर आयकर न भरल्यामुळे न्यायालयाने जर आदेश दिला की या व्यक्तीला उचला तर मग त्या बाबतीत सुद्धा त्याला हे अधिकार मिळत नाहीत. शत्रुराष्ट्राच्या नागरिकांची स्थानबद्धता शत्रुराष्ट्राचा आहे, एलियन नेशन आहे, तर त्या बाबतीत त्याला आपण उचललेला आहे. मग त्या संदर्भात त्याला मग हे वरचे अधिकार मिळणार नाहीत. परत या बाबतीत कायदा कोण करू शकतं? संसद आणि राज्य विधिमंडळ दोन्ही कायदे करू शकतात. की प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनच्या बाबतीत की काय म्हणजे याच्या बाबतीत म्हणजे की स्थानबद्धतेच्या बाबतीत आपण जे वेगवेगळे कायदे करतो की आपला महाराष्ट्राचा पण मकोकाच्या अंतर्गत आपण बघतो बातम्यांमध्ये किंवा दहशतवादासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनचे भारताने कायदे केलेले आहेत. संसदेने तुमचे जुने कायदे मिसा कायदा केलेला होता. UAPA अंतर्गत प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनच्या गोष्टी होत्या. तर अशा पद्धतीने मग संसद किंवा राज्य विधिमंडळ दोन्ही कायदे करू शकतात. तुमचा पुढचा काय? शोषणाविरुद्धचा अधिकार. शोषणाविरुद्धचा अधिकार 23 आणि 24 मध्ये आपल्याला माहीत आहे की काय मानवी व्यापार व सक्तीचे श्रम यास प्रतिबंध करण्यासाठी 23वा आहे की बेडबिगारी वगैरे सारख्या प्रथा नष्ट करायच्या आहेत की मानवी व्यापार व सक्तीचे श्रम यास प्रतिबंध. अपवाद काय? सार्वजनिक उद्दिष्टांसाठी विनावेतन सक्तीची सेवा यासाठी मग तुमच्यावरती धर्म, वंश, जात, वर्ग या आधारावरती भेदभाव करणार नाहीत.
की काय म्हणतोय, सार्वजनिक उद्दिष्टांसाठी उद्या उठून काहीतरी युद्धजन्य परिस्थिती झाली आणि सैन्यासोबतच आपले नागरिक पण लागणार आहेत, तर मग अशा दृष्टीने काय करणार आहे सरकार, की धर्मवंश जात वर्ग याचा हे अपवाद याच्यावरती या आधारावरती भेदभाव न करता तो मग त्या दृष्टीने तुम्ही सैन्यात तुम्हाला सक्तीने तुम्हाला भरती केलं जाणार आहे की बाबा लढा तुम्ही आता देशाकडून, तर त्या पद्धतीने मग या आधारावरती भेदभाव केला जाणार नाही. पण याच्यात लिंग दिलेलं नाही, म्हणजे याच्या आधारावरती भेदभाव करू शकतं. ओके, नंतर पुढचा आहे तुमचा 24च्या बाबतीत काय म्हणतोय, कारखान्यांमध्ये मुलांना कामास बंदी 14 वर्षाखालील. कारखाने, खाणी, बांधकाम, रेल्वे हे धोकादायक कामात, इतर साधे व धोकादायक नसलेल्या कामाला बंदी नाही. ओके, म्हणजे तुम्ही बालकामगार कायदा सध्याचा आहे 86चा, की काय त्या दृष्टीने मध्ये शिक्षा वगैरे देतात, की कुठलाही जो कायदा असतो किंवा काय तर तो राज्यघटनेपासूनच प्रेरित असतो, राज्यघटनाच त्याची पॉवर असते, तर त्याच्यामुळे मग हा आपण बालकामगार कायदा केलेला आहे की इतर साधे व धोकादायक कामाला बंदी नाही. म्हणजे 14 वर्षाखालील, तर त्याच्यात मग 86 वर्ष 1986 मग या कायद्यात दिलेलं आहे बाबा की 14 ते 16 असे गट पाडलेले आहेत, की ठीक आहे 14 ते 16ला कुठल्याच कामात त्याच्यात तुम्ही समाविष्ट करू नका, मग 16 ते 18 मध्ये मग ते सामान्य कामे करू शकतात किंवा काय अशा पद्धतीने. फक्त आपल्याला या गोष्टी माहीत पाहिजे की बाबा 24 मध्ये मुलांना कामास बंदी आहे. नंतर तुमचा 25 ते 28 काय तुमचा धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. अनुच्छेद 25 काय म्हणतोय, सद्विवेक बुद्धीने वागण्याचे आणि धर्माचे पालन, आचरण व प्रचार करण्याचे स्वातंत्र्य आहे. म्हणजे हा व्यक्तीचा व्यक्तिगत अधिकार आहे. धर्माचं पालन करू शकतो, तो आचरण करू शकतो, की प्रचार सुद्धा करू शकतो, त्याला त्या दृष्टीने स्वातंत्र्य आहे, की त्या दृष्टीने की बाबा मी कशा पद्धतीने माझ्या धर्माचं पालन करतोय, की देवा आणि माझे त्या दृष्टीने मी त्याच्यावरती श्रद्धा ठेवतो आहे, तर त्या दृष्टीने प्रत्येकाला ज्याचं त्याचं व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे, म्हणजे तो व्यक्तिगत अधिकार आहे. अपवाद काय, सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता, आरोग्य आणि काय मूलभूत हक्कांवरील इतर सर्व बंधने, जेवढे बंधने आपण बघितले 19च्या ह्याच्यात, तर सर्वच बंधने याच्यासाठी लागू आहेत. जर तुम्ही 26 मध्ये गेलात, 26 मध्ये काय लात, तर धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे. म्हणजे काय आहे, कलेक्टिव्ह फ्रीडम आहे, एकत्रित धार्मिक स्वातंत्र्य आहे, सामूहिक धार्मिक स्वातंत्र्य आहे. जसं हे व्यक्तीचं व्यक्तिगत आहे तसं हे समूहाचं आहे. म्हणजे समूहाचं म्हणजे एखादी ट्रस्ट, धार्मिक व विश्वस्त संस्था स्थापन करायची, मग त्याच्या मालमत्तेवरती मग त्यांचं नियंत्रण, मग जो तुम्हाला तिथे त्या दृष्टीने पैसे मिळतात, मग त्याचे व्यवहार वगैरे त्या गोष्टीने धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन करण्याचं स्वातंत्र्य कलम 26 मध्ये दिलेलं आहे. 25 हे व्यक्तिगत आहे, तर 26 समूहाचं आहे. मग तुम्ही त्याच्यात वाचताना वाचलेलं असेल की सुप्रीम कोर्टाने घोषित केलंय बाबा की काय, रामकृष्ण मठ ही धार्मिक संस्था आहे, किंवा अरोबिंदो मठ ही धार्मिक संस्था नाही. तर या गोष्टी मग एवढ्या आपल्याला पूर्वपरीक्षेत तरी डीपमध्ये विचारल्या जाणार नाहीत. त्याच्यामुळे फक्त 26ला कलेक्टिव्ह राईट्स आहे, सामूहिक आहे, 25ला व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे, या दृष्टीने आपल्याला माहीत पाहिजे. अपवाद काय, सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्य. इथं म्हटलंय का की इतर नाही, इथे फक्त 3 गोष्टी म्हटलेल्या आहेत. वर काय म्हटलंय, सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता, आरोग्य आणि मूलभूत अधिकारांवरील इतर बंधने. पण इथे तशा पद्धतीने काही म्हटलंय का, तर नाही. 27 मध्ये तुम्ही बघितलं तर काय, धर्म विकासासाठी कर न देण्याचे स्वातंत्र्य, की काय की राज्य त्याचा पैसा एका स्पेसिफिक रिलिजनसाठी, एका स्पेसिफिक धर्मासाठी वापरणार नाही. याचा अर्थ काय होतो, तर राज्य सर्व धर्मभाव सर्व धर्मांसाठी इक्वली
तशा स्वरूपाने हिंदू धर्मासाठी करतो आहे, तर मग मुस्लिम धर्मासाठी पण त्याने पैसे दिले पाहिजेत किंवा ख्रिश्चन धर्मासाठी पण तशाच स्वरूपात मदत केली पाहिजे. तर याच्या असं 27 म्हटलं आहे की बाबा धर्मविकासासाठी कर न देण्याचे किंवा एखाद्या स्पेसिफिक रिलिजनसाठी, स्पेसिफिक धर्मासाठी. परत तुमचा अनुच्छेद 28 काय म्हणतोय? 28 म्हणतो आहे की धार्मिक शिक्षणात सहभागी न होण्याचे स्वातंत्र्य. मी एखाद्या शाळेत जातो आहे तर त्या दृष्टीने मग तिथे त्या धर्माचा प्रचार प्रसारासाठी त्या गोष्टी, तिथे प्रार्थना असू दे किंवा काही गोष्टी मग तशा स्वरूपात तिथे होत आहेत, तर मग कोणाला त्या गोष्टीत सहभागी न होण्याचे स्वातंत्र्य आहे किंवा आहे की पूर्णतः राज्याद्वारे चालवली जाणारी संस्था आहे, तर ऑब्व्हियसली कुठल्या एका स्पेसिफिक रिलिजनसाठी राज्य प्रयत्न करणार नाही, तर तिथे मग नसायलाच हवं पूर्ण बंदी. देणगी किंवा विश्वस्त संस्था स्थापन करते, बरोबर, तिथे तर काय परवानगी आहे, कारण की स्वतः करते ना, राज्याचा काही रोल नाही. परत राज्याने मान्यता दिलेल्या संस्था काय स्वेच्छेनुसार आहे आणि राज्याकडून सहाय्य मिळणाऱ्या त्या पण स्वेच्छेनुसार त्या गोष्टी करू शकतात. नंतर तुमचे अजून महत्त्वाचे की काय, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क 29 काय म्हटले? अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण. काय म्हणतोय राज्यघटनेत? नागरिकांना आपली विशिष्ट भाषा, लिपी किंवा संस्कृती यांचे जतन करण्याचा अधिकार आहे. यस, 29(1) मग कोणत्याही नागरिकाला, बघा परत नागरिक म्हणतो आहे संविधानाच्या अनुच्छेदामध्ये देताना काही गोष्टी, मग नागरिक, मग आपण जे बघितलं की कुठले अधिकार नागरिकांना लागू आहे, कुठले नागरिक तसेच परकीयांना लागू आहेत, तर मग त्या गोष्टी कुठून आपल्याला मिळतात? तर संविधानातून. राज्याने चालवलेल्या किंवा राज्याच्या निधीतून सहाय्य मिळणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत केवळ धर्म, वंश, जात किंवा भाषा या कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही. ओके, मग हा जो अधिकार आहे तो कोणाला? धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांना आहे. तर अशा पद्धतीने मग सर्वोच्च न्यायालय काय म्हणतोय? सेक्शन ऑफ सिटीजन दिलेलं आहे. तर याच्यात कुठल्याही पद्धतीने असं म्हटलं नाही की बाबा मायनॉरिटीच्या बाबतीत एखादा मेजॉरिटी समजा म्हणजे हिंदू धर्म आहे, त्याच्या अंतर्गत कोणी भाषिक अल्पसंख्याक असू शकतं, तर मग त्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की याच्यात मायनॉरिटी किंवा मेजॉरिटी तशा पद्धतीने निकष नसून ते तुम्ही दोन्ही याला ते त्या गोष्टीचं संरक्षण करण्यासाठी लागू करू शकतात. आणि दुसरं याच्यात हे दिलेलं आहे की कोणत्याही नागरिकाला राज्याने चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्याच्या निधीतून सहाय्य मिळणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत केवळ धर्म, वंश, जात या किंवा भाषा या कारणावरून प्रवेश नाकारला जाऊ शकत नाही. बरोबर आहे की राज्य स्थापन करत आहे म्हणजे जिल्हा परिषदची शाळा आहे, तो एखाद्या स्पेसिफिक रिलिजनचा, एखाद्या धर्माचा आहे, हीच भाषा बोलतो म्हणून तुला आम्ही प्रवेश नाकारू. तर अशा पद्धतीने 29 ती गोष्ट दिलेली आहे. परत 30 जर तुम्ही पाहिलं तर हे स्पेसिफिकली मायनॉरिटीजसाठीच आहे. स्पेसिफिकली मायनॉरिटीजसाठी दिलेलं आहे की काय म्हणतोय? शैक्षणिक संस्थांविषयक अल्पसंख्याकांचा हक्क फक्त आता हे अल्पसंख्याकांनाच आहे, धार्मिक तसेच भाषिक. ओके, तर 44व्या घटना दुरुस्तीने काय दिलेलं आहे? मालमत्तेचे सक्तीचे अधिग्रहण, की शैक्षणिक संस्थांविषयक अल्पसंख्याकांना हक्क दिलेला आहे की बाबा अल्पसंख्याक संस्था आहे, मग त्याचं जतन करायचं आहे किंवा तिथला स्टाफ नेमायचा आहे किंवा मग तिथलं व्यवस्थापन करायचं आहे, तर त्या बाबतीत मग अल्पसंख्याकांना हक्क दिलेला आहे. हा हक्क याच्यासाठी दिला आहे किंवा दिला आहे का की अल्पसंख्याकांनी बाबा की याच्याशी कॉम्पिटिशन करू शकत नाही मेजॉरिटीशी किंवा बहुसंख्याकाशी, तर त्या दृष्टीने तशा पद्धतीने तो अधिकार दिलेला नाही, तर स्वतःचा दर्जा उंचवण्यासाठी तो अधिकार दिलेला आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. तर त्या दृष्टीने मग शैक्षणिक संस्थांविषयक त्यांचा तो अधिकार आहे. मग काय होत होतं? मग 30 जर असा अधिकार दिला की बाबा त्या संस्थांविषयक म्हणजे त्या दृष्टीने अल्पसंख्याकांना अधिकार आहे. मग उद्या त्यांनी प्रॉपर्टी घेतली, एखादी संस्था चालवत असले, मग त्या दृष्टीने जर राज्याला ती जागा हवी आहे, पण काय होतंय मग अनुच्छेद 30 उद्या उठून लगेच 32 प्रमाणे सुप्रीम कोर्टात जाणार आहे की बाबा आमच्या अधिकारांचं हनन होतं आहे. मग त्या दृष्टीने मग काहीतरी करायचं होतं. मग
सरकार काय करणार आहे, 44वी घटना दुरुस्ती करणार आहे. 44वी घटना दुरुस्ती करणार आहे. जर तुम्हाला मालमत्तेचे सक्तीचं अधिग्रहण करायचं आहे तर मग बाजारभावाप्रमाणे योग्य तो मोल त्या संस्थेला देऊन तुम्ही ती गोष्ट करू शकतात. म्हणजे गोष्टी सोप्या केलेल्या आहेत. तर अशाच पद्धतीने बऱ्याच याच्यात आपल्याला दिसतं की काहीतरी मूलभूत अधिकार असतील किंवा इतर कुठलेही अनुच्छेद असतील ज्या ज्या महत्त्वाच्या तरतुदी असतील, तर त्या बाबतीत जेव्हा ती तरतूद असते, सरकार त्या तरतुदीला कुठेतरी पळवाट भेटते आहे का, घटना दुरुस्तीद्वारे काहीतरी करता येतं आहे का. तर अशा पद्धतीने आपल्याला ते क्लॅशेस निर्माण झालेले दिसतात. कारण की एक तुम्ही आत्ता बघितलं असेल की मागे निवडणूक मुख्य आयुक्ताच्या जे निर्वाचन मंडळ आहे किंवा जी समिती असते, तर त्या समितीत पण मग त्याच्यात काहीतरी कायदा करणार आहे सरकार. तर अशा पद्धतीने मग ते परत सुप्रीम कोर्टात त्या गोष्टी जातात, मग काहीतरी गोष्टी होतात. तर हे सरकार विरुद्ध ज्युडिशियरी किंवा राज्यघटनेतील तरतुदी ह्या क्लॅशेस चालूच असतात आणि त्या एका हेल्दी डेमोक्रेसीसाठी चांगल्या असतात. नंतर तुमचा 32वा घटनात्मक उपयोजना होण्याचा अधिकार खूप महत्त्वाचा आहे, राज्यघटनेचा आत्मा, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. कारण की तुम्ही एखाद्या व्यक्तीला मूलभूत अधिकार देता आहेत, पण त्या व्यक्तीला जर वाटतंय की बाबा आपल्या मूलभूत अधिकारांचं हनन होतं आहे, तर मग मी काय करावं, त्यासाठी राज्यघटनेत एक कलम असावं. म्हणून त्या अनुच्छेदानुसार 32 नुसार मग तुम्ही डायरेक्ट की बाबा माझ्या अधिकाराचं हनन होते, मी डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाणार आहे. तर ह्या दृष्टीने मग तुम्हाला 32 नुसार तसा अधिकार दिला आहे की तशा पद्धतीने तुम्ही जाऊ शकतात. परंतु जर तुम्हाला 32 प्रमाणे तर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार दिलेला आहे, तर 226 प्रमाणे तुम्ही उच्च न्यायालयात सुद्धा त्या पद्धतीने अशा रिट्सचा वापर करू शकता. पण आपण 32 बघतोय, तर मग सर्वोच्च न्यायालयाचं जर बघितलं तर फक्त मूलभूत अधिकारांसाठी तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात 32 प्रमाणे, आणि भारताच्या पूर्ण क्षेत्रासाठी आणि सुप्रीम कोर्टावरती ते कंपल्सरी असतं की त्याच्यावरती ॲक्शन घ्यायची. जर तुम्ही उच्च न्यायालयाच्या बाबतीत बघितलं तर ठीक आहे, याच्यासाठी मूलभूत अधिकारांसाठी तर आहेत, पण इतर उद्दिष्टांसाठी सुद्धा ते रिट्स काढू शकतात या ज्या आहेत. तर फक्त त्यांच्या अधिकार क्षेत्रासाठी ती गोष्ट काढू शकतात. जर गुन्हा अधिकार क्षेत्राच्या बाहेर घडला पण तो व्यक्ती अधिकार क्षेत्रात येतो, तर मग त्या बाबतीत ते दुसऱ्या अधिकार क्षेत्रासाठी पण काढू शकतात आणि त्यांचा विवेकाधिकार त्यांना वापरता येतो की एकतर ते घेऊ शकतात किंवा रद्दबातल करू शकतात. पण सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत ते 32मध्ये दिलेलं आहे, त्यांना कंपल्सरी ॲक्शन घ्यायचीच आहे. परंतु सुप्रीम कोर्ट बऱ्यापैकी काय सांगतं की तुम्ही तुमच्या मूलभूत अधिकारांची हानी झाली तर मग तुम्ही आधी उच्च न्यायालयात गेलं पाहिजे, असं सर्वसाधारणपणे तुमचं सर्वोच्च न्यायालय हे सांगत असतं. जर तुम्ही रिट्स बघितल्या तर काय, हिबियस कॉर्पस बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला उचलण्यात आलेलं आहे किंवा त्याचं अपहरण करण्यात आलं आहे किंवा पोलिसांनी उचललेलं आहे, मग तो व्यक्ती त्याच्यावरती रितसर FIR वगैरे त्या गोष्टी दाखल झालेल्या नाही, तर मग सुप्रीम कोर्ट चौकशीचे आदेश देते की शासकीय किंवा खाजगी व्यक्ती विरोधात की बाबा हा व्यक्ती मला पाहिजे, हिबियस कॉर्पस बंदी प्रत्यक्षीकरण की आय वॉन्ट दॅट पर्सन, किंवा मग त्या गोष्टीने सर्वोच्च न्यायालय आदेश देतं. परत परमादेश मॅन्डॅमस, परमादेशचा काय अर्थ होतो, आज्ञा कोणाला देणार आहे की शासकीय अधिकाऱ्यांना आज्ञा देणार आहे की बाबा तुमचं कर्तव्य तुम्ही योग्य पद्धतीने पार पाडलं पाहिजे. एखादी गोष्ट त्या अधिकाऱ्याच्या नियमात बसते, परंतु तो अधिकारी ती गोष्ट किंवा तो नियम त्या नियमाप्रमाणे काम करत नाही, तर आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो की ह्या व्यक्तीमुळे माझ्या अधिकाराचं हनन होत आहे, तर सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय त्या अधिकाऱ्याला सूचना देऊ शकते की या पद्धतीने तुम्ही तुमचं कर्तव्य केलं पाहिजे. मग ती सार्वजनिक संस्था असेल, निगम असेल, कनिष्ठ न्यायालय असतील किंवा न्यायाधिकरणं असतील, म्हणजे तुमचं मॅट कॅट याच्यासारखे किंवा वेगवेगळे जे न्यायाधिकरणं असतात त्यांच्या बाबतीत हा आदेश काढला जातो. नंतर प्रतिषेध म्हणजे प्रोहिबिशन, बंदी घालायची. कशात, वरिष्ठ न्यायालयाद्वारे कनिष्ठ न्यायालयावरती बंदी घालायची आहे. ओके, तर न्यायिक व अर्धन्यायिक फक्त की एखादा ते खालचं
न्यायालय, कनिष्ठ न्यायालय एखाद्या बाबतीत केस लढतंय बाबा, तर मग काय तुम्ही निर्णय देऊ नका, प्रोहिबिशन, बंदी घालायची आहे, तर त्या बाबतीत अशा पद्धतीची रीट देतात की प्रतिषेध. नंतर तुम्ही बघितलं उत्प्रेक्षण म्हणजे काय. उत्प्रेक्षण म्हणजे सर्शिओररी, प्रमाणित करावे किंवा माहिती द्यावे, प्रमाणित करावे, माहिती द्यावे. नंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना, माहिती द्यावे, प्रमाणित करावे किंवा आमच्याकडे ते पाठवा, सर्शिओररी म्हणजे, किंवा त्या बाबतीत माहिती द्या. हे न्यायिक, अर्धन्यायिक तसेच प्रशासकीयला सुद्धा सर्शिओररी उत्प्रेक्षण लागू आहे. इथे वर फक्त न्यायिक आणि अर्धन्यायिकला होतं, खाली प्रशासकीयला पण लागू आहे. हे प्रतिबंधात्मक आहे. प्रतिबंधात्मक म्हणजे तुम्ही त्या गोष्टी डायरेक्ट आपल्याकडे वळवत आहात, माहिती घेत आहात, आणि या गोष्टी काय झाल्यानंतर, निर्णय दिल्यानंतर की बाबा हे रद्द करा, प्रोहिबिशन, प्रतिबंध घाला, तर अशा पद्धतीने आहे. तर अधिकार पृच्छा को वॉरंटो म्हणजे बाय व्हॉट अथॉरिटी, कोणत्या ऑथॉरिटीने तुम्ही त्या पदावर बसलेले आहात, आपण हे पद कोणत्या अधिकारात करीत आहात, आपण हे कोणत्या अधिकारात करीत आहात. अवैधरित्या जर शासकीय पदावरती बसलेला असेल तर त्या बाबतीत मग ते त्याच्याविरुद्ध ती रीट पाठवली जाते, दिली जाते. सर्वोच्च न्यायालय तशा पद्धतीने मग त्याला विचारू शकतो की बाबा बाय व्हॉट अथॉरिटी तुम्ही त्या पदावर आहात, पण ते मंत्री किंवा खाजगी व्यक्तीविरोधात पाठवलं जाऊ शकत नाही. ह्या ज्या रीट्स आहेत नेमकं त्याचा अर्थ काय आहे, त्या कोणाविरुद्ध पाठवल्या जातात किंवा त्या कोणाविरुद्ध पाठवल्या जात नाही, खाजगी व्यक्तीविरोधात आहेत का किंवा मंत्र्याविरोधात आहेत का, तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला तसं पाहिलं पाहिजे. नंतर तुम्ही 33 मध्ये काय म्हणतोय, तुमचा 33 मध्ये म्हटलंय की बाबा सैन्य, निमलष्करी, पोलीस, गुप्तता, तत्सम विभाग, दले, बरोबर, यांचे अधिकार. आता यांनाच जर मूलभूत अधिकार दिले तर अशा सेवांमध्ये ते वर्क होणार नाही, त्याच्यामुळे यांचे अधिकार हे निलंबित केलेले असतात. मग ते योग्य पद्धतीने तुमची व्यवस्था चालणार नाही. उद्या उठून तुम्हाला त्या गोष्टी, रिस्क फॅक्टर आहे, सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत. पोलीस दलात काम करायचे, निमलष्करी दलात काम करायचं आहे, तर उद्या त्यांनी म्हटलं की आमच्या अधिकाराचं हनन होतं आहे किंवा काही गोष्टी, उद्या ते जर संपावरतीच गेले तर मग तशा गोष्टींमध्ये की आम्हाला एकत्र जमण्याचा अधिकार आहे किंवा वेगवेगळे त्यांनी गोष्टी केल्या तर आम्ही संपावर चाललो, तर त्या बाबतीत मग त्यांना अधिकार नाहीत. ओके, तर त्याच्यामुळे आणि हे केवळ संसदेला अधिकार आहे. ओके, बरोबर आहे. सैन्याच्या बाबतीत करायचं आहे किंवा पोलिसांनी, निमलष्करी पोलिसांच्या गुप्तता, तर त्या बाबतीत मग संसदेलाच ऑब्व्हियसली अधिकार असणार आहेत, राज्य विधिमंडळाला नसतील. 34 मध्ये काय आहे, लष्करी कायदा, मार्शल लॉ. लष्करी कायदा म्हणजे काय, सैन्याची तिथे अशी आपत्कालीन परिस्थिती येते आणि मग सैन्याला पूर्ण अधिकार दिले जातात. मग त्या सैन्याला अधिकार दिल्यानंतर त्यांनी त्या अधिकार क्षेत्रात कोणाला मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली असो किंवा कुठल्याही पद्धतीने शिक्षा दिलेली असो, काहीही निर्णय घेतलेले असो, मग त्या पद्धतीने त्यांना 34 प्रमाणे संरक्षण असतं. मग ते तुम्ही कुठल्याही न्यायालयात त्या बाबतीत तुम्ही ते गोष्टी चॅलेंज करू शकत नाही. पुढे तुम्ही बघितलं तर 35 विशिष्ट मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा फक्त संसदेला अधिकार आहे, राज्य विधिमंडळाला नाही. काही म्हटलेलं आहे, काही. आपण आत्ताच काय बघितलं तर जे तुमचं प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनच्या बाबतीत होतं, प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनच्या बाबतीत राज्य कायदा बनवत होतं, ह्या गोष्टी आपण बघितल्या. पण वास्तव्याची अट जी आहे त्या बाबतीत ते बनवू शकतं का. 16 मध्ये 32 मध्ये इतर न्यायालयांना अधिकार देणे म्हणजे रिट्स काढण्याचा, तर त्या बाबतीत संसद बनवू शकतं. जे दलांच्या बाबतीत आपण बघितलं यांचे अधिकार, मार्शल लॉच्या बाबतीत बघितलं, 17 अस्पृश्यतेच्या बाबतीत बघितलं, 23च्या बाबतीत तुम्ही परत त्याच्यामध्ये बघितलं की बेटबिगारी वगैरे त्यासाठी कायदे करायचे आहेत, तर मग संसद त्या ठिकाणी मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी कायदे करू शकते. ओके, जसं 17 मध्ये तुम्ही 1955चा कायदा केला किंवा 89चा कायदा केला, तर त्या दृष्टीने मग 23 मध्ये तुम्ही बघितलं की काय, मग आयोग बेटबिगारी विरोधीचा कायदा करणार आहे, बॉन्डेड लेबर विरोधीचा, किंवा वेगवेगळे कायदे मग सैन्य दलासाठी असतात, आर्मी ॲक्ट वगैरे. मग त्या दृष्टीने मग त्यांना अधिकारांचं त्या गोष्टी त्यांच्यासाठी त्याच्यावरती कुठेतरी प्रतिबंध आणला जातो. तर त्या पद्धतीने तुम्हाला जरी हे विषय राज्यसूचीच्या अंतर्गत येत असले तरी 35 प्रमाणे या कलमाअंतर्गत
या अनुच्छेदाअंतर्गत जर कायदा निर्माण करायचा असेल तर तरी त्याचा अधिकार फक्त संसदेला आहे, तर राज्य विधिमंडळाला नाही. ही गोष्ट पण तुम्हाला माहीत पाहिजे. नंतर मालमत्तेच्या हक्कासंदर्भात मी तुम्हाला तिथे बोललो की एफ मध्ये मालमत्तेचा अधिकार येत होता. तर मालमत्तेच्या अधिकाराची सध्याची स्थिती काय आहे बाबा, की 19(1) मध्ये येत होता मालमत्ता संपादन करण्याचा हक्क होता. ओके. 31 मध्ये मालमत्ता हिरावून घेण्याविरोधात एखाद्या व्यक्तीची जर मालमत्ता कोणी हिरावून घेतोय तर तो सुद्धा मूलभूत अधिकार होता. मग त्या दृष्टीने तो व्यक्ती डायरेक्ट 32 प्रमाणे सुप्रीम कोर्टात जाऊ शकत होता. मग त्या दृष्टीने ही परिस्थिती खूप किचकट होणार आहे. त्याच्यामुळे राज्याला याच्या विरोधात काहीतरी गोष्टींचा जुगाड करावा लागणार आहे, प्रतिबंध करावा लागणार आहे. त्याच्यामुळे ते मध्ये बऱ्यापैकी त्यांनी पहिली घटना दुरुस्तीपासूनच ते कचाट्यात येत होतं, म्हणून त्यांना 44वी घटना दुरुस्तीने सरसकट त्या गोष्टी रद्द कराव्या लागल्या. ओके. नंतर मालमत्ता हिरावून घेण्याविरोधी मग सध्या त्याला मत इथून काढून 300A मध्ये टाकला की कायद्याच्या अधिकाराशिवाय कोणत्याही व्यक्तीची मालमत्ता हिरावून घेतली जाऊ शकत नाही. म्हणजे याला आता जसा तो मूलभूत अधिकार होता, मूलभूत अधिकाराहून फक्त आता हा लीगल राईट झाला, कायदेशीर अधिकार झाला. त्याच्यात अशा पद्धतीने बदल केला. म्हणजे याचा आनंद झाला तरी आता 32 प्रमाणे तो जाऊ शकतो का, तर नाही. ओके. नंतर बघितलं तुम्ही तर मूलभूत हक्कांबाबत काही अपवाद आहेत, तर त्या पद्धतीने सुद्धा आपल्याला त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की 31A मध्ये काय, 31A, 31B आणि 31C याच्यामध्ये काही अपवाद दिलेले आहेत. तर त्या अपवादांसंबंधी आपल्याला माहीत पाहिजे की बाबा 31 मध्ये हा ठीक आहे 5 प्रकारचे कायदे दिले आहेत. शेती संबंधी कायदे होते, मालमत्ता अधिग्रहण व त्यासंबंधी कायदा, व्यवस्थापन ताब्यात घेणे, निगमांचे एकत्रीकरण, कंपनींचं एकत्रीकरण किंवा संचालकांचे भागदारांचे हक्क रद्द बदल करणे आणि भाडे तत्वावरील खाणींचा करार रद्द करणे किंवा बदल करणे, अशा गोष्टी ज्या होत्या ते 31A मध्ये टाकून दिल्या की बाबा ठीक आहे याच्यात येईल. या गोष्टींनी कोणाचं मूलभूत अधिकार भंग होईल अशा पद्धतीने तुम्ही गृहीत धरू नये. त्याच्यामुळे हे कायदे त्यावेळी 31A मध्ये टाकलं. ओके. न्यायालयीन पुनर्विलोकन नाही, राष्ट्रपतीची संमती राष्ट्रपती विचारार्थ राखून ठेवलं पाहिजे. म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकन त्यावरती होणार नाही. कुठले हे 5 कायदे असं त्यांनी 31A मध्ये सांगून दिलं की ह्या कायद्याद्वारे जरी मूलभूत अधिकारांचा भंग होत असेल तरी तुम्ही तसं त्याला सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज करू शकत नाही. ओके. मग बाजारभावाप्रमाणे तुम्ही नुकसान भरपाई दिली पाहिजे. अशा पद्धतीने जर मालमत्तेचं अधिग्रहण केलं किंवा मालमत्तेचं व्यवस्थापन तुम्ही घेतलं, जसं तुमचं अनुच्छेद 30 मध्ये मालमत्तेच्या अधिग्रहणाविषयी आपण 44वी घटना दुरुस्ती पाहिली की बाबा तिथं पण अडचणी येत होता. जिथं जिथं मालमत्ता येते तिथं अडचणी येणार आहे, कारण की सरकारला उद्या कुठल्याही त्या गोष्टी ताब्यात घ्यायच्या आहेत किंवा काही अडचणी येणार आहेत, तर मालमत्तेमुळे बऱ्यापैकी अडचणी उद्भवणार आहेत. त्याच्यामुळे त्यांनी आधी हे 5 गोष्टी त्याच्यात टाकून दिल्या. नंतर 31B मध्ये काय केलेलं आहे की याच्यात तर डायरेक्ट 9व परिशिष्टच तुमचं टाकून दिलं आहे. 9 शेड्यूल 9व परिशिष्ट. 9व्या परिशिष्टाबद्दल काय पाहिलं होतं, 9व्या परिशिष्टामध्ये एखादा कायदा टाकला तर त्या कायद्याला न्यायालयीन पुनर्विलोकन होत नाही अशा पद्धतीने पाहिलं होतं. परत आपण 24 एप्रिल 1973ची डेट बघितली की ह्या डेटच्या आधीच्या कायद्यांना न्यायालयीन पुनर्विलोकन होऊ शकत नाही, पण याच्या नंतरच्या कायद्यांना आता न्यायालयीन पुनर्विलोकन होणार आहे. तर अशा पद्धतीने बघितलं 31B मध्ये की IR कोयलो केसमध्ये सांगितले की बाबा 24 एप्रिल 73 नंतरच्या कायद्यांना संरक्षण आता राहिलेलं नाही. ओके. मग आता हे महत्त्वाचं 31C, याच्यात बऱ्यापैकी कन्फ्युजन होणार आहे. 31C मध्ये काय म्हटलंय तुमचं, 31C मध्ये म्हटलंय 39B आणि 39C. 39B आणि 39Cच्या बाबतीत अंमलबजावणीसाठी 14 आणि 19 यांचे उल्लंघन होते, या कारणास्तव अवैध ठरवला जाणार नाही. 25व्या घटना दुरुस्तीने ही गोष्ट टाकलेली आहे 31Cला की काय म्हणतोय तो की उद्या उठून आम्ही 39Bचं आणि 39Cचं अंमलबजावणी करू. ओके. त्याची अंमलबजावणी करताना तुम्ही असं म्हणू शकत नाही की 14 आणि 19चा भंग झालेला आहे. 39B आणि Cच्या तरतुदी त्याच्या बाबतीत मग
तुम्हाला समान संपत्तीच्या वितरणाबाबत किंवा काहीतरी त्या गोष्टी आहेत बी आणि सीमध्ये, त्या गोष्टी अंमलबजावणी जर आम्हाला करायची आहे तर मग तुम्ही उद्या असं म्हणू शकत नाही की 14 आणि 19चा भंग होतो आहे, म्हणजे 39 बी आणि सीला श्रेष्ठ ठरवण्यात आलं 14 आणि 19पेक्षा 25व्या घटना दुरुस्तीने ती गोष्ट टाकली. परत दुसरा मुद्दा काय टाकला, या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी हा कायदा आहे असे घोषित करणाऱ्या कोणत्याही कायद्याला जर तो सदर धोरणांची अंमलबजावणी करत नाही न्यायालयात आव्हान देता येणार नाही. म्हणजे काय गोष्ट टाकली की एखादा कायदा मी आज बनवला, त्या कायद्यात मी काय म्हटलं, हा ठीक आहे हा कायदा मी 39 बी आणि सीच्या अंमलबजावणीसाठी बनवतो आहे, ओके, त्याला नाव दिलं वरती 39 बी आणि सीच्यासाठी बनवलेला कायदा. पण तो कायदा पाहिल्यानंतर आपल्याला काय समजलं की बाबा हा 39 बी आणि सी याचं तर याचा कायद्याचा काही संबंध नाही, चला मी या कायद्याला आता सुप्रीम कोर्टात चॅलेंज करतो की बाबा या कायद्याचा काही संबंध नाही. पण या कलमात त्यांनी अनुच्छेदात काय टाकून दिलं की तुम्ही असं करू शकत नाही. आम्ही म्हणतोय ना 39 बी आणि सीच्या अंमलबजावणीसाठी आहे, तर मग तो नाका करत असे ना अंमलबजावणी, तर मग अशा पद्धतीची अट टाकली. पण शेवटी काय होणार आहे, मग तुमची केशवानंद भारती खटला येणार आहे, मग ही गोष्ट रद्दबातल करणार आहे. कारण की सरळ सरळ तो म्हणतो आहे, सरळ सरळ धोकेबाजी आहे की काय म्हणतोय की असं आम्ही फक्त कायद्याला लेबल चिटकवून देऊ, त्या कायद्यात तुम्ही काही असलं तरी अशा दृष्टीने तुम्ही चॅलेंज करू शकत नाही की बाबा हा कायदा 39 बी सीच्या अंमलबजावणीसाठी आहे. तर त्या दृष्टीने मग केशवानंद भारती या गोष्टीला रद्दबातल करणार आहे. ओके, नंतर मग 42व्या घटना दुरुस्तीद्वारे काय होणार आहे परत, मग ते काय म्हणणार आहे, हा ठीक आहे कायदा नाही ना, या दृष्टीने तुम्ही अधिकार देत नाही ना, मग आम्ही कोणत्याही मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीसाठी कोणत्याही पहिले काय म्हणतोय 25मध्ये बी आणि सी साठी 39 बी आणि सी साठी 14 19 व्हायोलेट झाले तरी चालतील. आता काय म्हणतोय तो खाली म्हणतोय 42व्या घटना दुरुस्तीने आम्ही कुठल्याही मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीत म्हणजे 39 36 37 38 39 40 41 42 43 44 51 पर्यंत जेवढे आहेत तेवढ्या कुठल्याही मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीसाठी आम्ही कायदा केला. ओके, कायदा केला तो 14 आणि 19चं व्हायोलेशन होत असेल तरी तो वैध असेल असं सांगण्यात आलं. परंतु शेवटी काय होणार आहे, मग हे सुद्धा घटनाबाह्य आहे. तुम्हाला 39 बी आणि सी पुरता आम्ही अधिकार दिलेला आहे, त्याच्या बाबतीत तुमची व्याप्ती वाढवलेली आहे. तर तुम्ही असं नाही म्हणू शकत की कुठल्याही मार्गदर्शक तत्वासाठी मग 14 आणि 19 व्हायोलेट झाले तरी चालतील, फक्त 39 बी आणि सीच्या अंमलबजावणीसाठीच हा कायदा आहे. अशा पद्धतीने ही गोष्ट त्यांनी मिनर्वा मिल्स खटला 1980मध्ये सांगितलेली आहे. तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी इथे क्लिअर झाल्या असतील अशी अपेक्षा आहे. तरी आपण बऱ्यापैकी मूलभूत अधिकाराला सफिशियंट वेळ दिलेला आहे. नंतर तुम्ही बघितलं तर भाग 3च्या बाहेरचे हक्क आहेत. भाग 3मध्ये काय, भाग 3मध्ये आपले जस्टिशिएबल न्याय्य अधिकार आहे. हनन झालं तर तुम्ही डायरेक्ट सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात. मग त्याच्या बाहेरचे काही हक्क आहेत की काय, 265 कायद्याच्या अधिकाराशिवाय कर आकारणी व संकलन करू शकत नाही. 300A मध्ये मालमत्ता टाकला जो 31मध्ये होता किंवा 19F मध्ये होता. 301 मध्ये मुक्त व्यापाराच्या संदर्भात आपल्याला अधिकार आहे. 326 प्रौढ मताधिकाराच्या बाबतीत आपल्याला अधिकार आहे. तर हे भाग 3च्या अधिकार तर आहेच, पण भाग 3च्या बाहेरचे आहे, न्याय्य नाहीत, जस्टिसिएबल नाहीत, फक्त अधिकार आहेत, लीगल राईट्स आहेत, कायदेशीर हक्क आहेत. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला बऱ्यापैकी कव्हरेज करून आपण मूलभूत अधिकार हा चॅप्टर संपवलेला आहे. त्याच्या आधी आपण केंद्र व त्याचा प्रदेश हा चॅप्टर पण बऱ्यापैकी संपवलेला आहे. सलग आता पावणे 2 तासाच्या आसपास हे झालेलं आहे. त्याच्यामुळे आता नेक्स्ट टॉपिक आपण पुढच्या याच्यापासून सुरुवात करू. तोपर्यंत व्यवस्थित अभ्यास करा, काही अडचण असली तर मला विचारा. ओके, थँक्यू, ऑल द बेस्ट.